बोला मॅडम. कुणाचाच विजय आणि कुणाचाच पराजय होणार नाही असे सगळ्यांना वाटत होते. आणि त्याच वेळी घंटानंदाच्या मस्तकात विचारांचे रण माजले होते. ते त्यांच्या भव्य आणि सुशोभित पालखीतून आपल्या गुरुकुलाकडे निघाले होते. मेघनादाला लक्ष्मणच मारू शकतो ही वार्ता त्यांच्या कानावर आली होती. रावणाचा दूत आकाशमार्गे त्यांच्याकडे ही वार्ता घेऊन आल्यापासून ते खूपच अस्वस्थ झाले होते. पण ही अस्वस्थता युद्धाबाबत नव्हती. त्यांचे मन अशांत होते ते लक्ष्मणामुळे. लक्ष्मण 12 वर्ष निद्रा न घेता राहिला असा त्याग कुणी करू शकतो? आणि त्यानंतरही त्याच्या मुद्रेवर जे समाधान असते ते उपभोगाची नानाविध साधने असूनही आपल्याकडे नाही. काय नाही आज आपल्याकडे? सुबत्ता पाणी भरते. पण मग सीता म्हणाली होती ते खरं मानायचं का? ती म्हणाली होती, षड्विकारांच्या चौकटीत मावेल इतके लहान तत्वज्ञान घेऊन बसला आहात तुम्ही. लक्ष्मण उर्मिलेला त्या पलीकडचे काहीतरी दिसते. ते तुम्हाला दिसत नाही. पण म्हणजे ते नाहीच असे नाही. तिचा स्वर त्यांच्या कानात गुंजत होता. खरंच षड्विकारांच्या चौकटीत मावेल इतक्या लहान विचारालाच आयुष्याचे तत्वज्ञान समजत राहिलो का आपण? म्हणजे उपभोगापलीकडेही खूप काही असते. त्यांचे मन त्यांना सांगू लागले. ते पलीकडचे जे काही असते ते सारे तुच्छ, हास्यास्पद मानले आपण आजवर. दुबळेपणा मांडला. ही चूक झाली का? पण आजवर ज्या विचाराला वाहून घेतले तो विचार काही ते मानत नव्हता. उलट असा विचारही मनात येणे अपराध्यासारखे वाटत होते. पण अंतर्मन मात्र पुन्हा एकदा सगळे नीट विचार करायला सगळा नीट विचार करायला हवा असे स्वतःला सांगत होते. एक भाऊ दुसऱ्या भावासाठी इतका त्याग करत असेल तर मग त्यांच्या त्यागाचेही महत्व जाणले पाहिजे. त्यागाच्या तत्वज्ञानाची थट्टा करणे त्यांना उथळ वाटू लागली आणि छतमूर्तींच्या विधानांमधला पोकळपणा त्यांना मनोमन जाणवू लागला. आता गणांसमोर ते मंथन मांडावे असे त्यांना मनापासून वाटू लागले. निसर्ग म्हणजे केवळ क्षुधा, निद्रा आणि मैथुन नव्हे, त्या पलीकडेही खूप काही असते. काय काय असते याचा विचार याच वयात शिष्यांनी करायला हवा. केवळ उपभोगाचे तत्वज्ञान सांगून आपण त्यांचे विचार करण्याचे इंद्रियच कुचकामी करून टाकतोय का? केवळ हाच एक विचार अंतिम आहे, सर्वश्रेष्ठ आहे, नैसर्गिक आहे आणि एकमेव आहे. या पलीकडे दुसरा विचारच नाही या विश्वात. हे रुजवतो आहोत का आपण? घंटानंदांच्या मनात द्वंद्व निर्माण झाले. लक्ष्मणाच्या एका कृतीने त्यांचा सारा विचार त्यांना खुजा आणि अपूर्ण भासू लागला होता. ते गुरुकुलात पोहोचले. दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. त्यांना वाटले विद्यार्थ्यांना जमवून ही खळबळ मांडावी. पण त्यांना माहीत होते की मग छलमूर्तींच्या जवळच्या गोटातून निष्कासित व्हावे लागेल. गुरुकुलाचा पसारा त्यांच्यामुळे किती वाढलाय. आता साध्या राहणीमानाची तर स्वप्नातही कल्पना करता येणार नव्हती. सुटलेला बाण परत घेता येत नाही. आता मन काहीही म्हणो, याच विचारांची कास धरून पुढे चालत राहावे लागणार आहे. त्यांनी मन आवरले आणि रावणाच्या विजयाची मनोमन कामना करत ते नेहमीची मांडणी करू लागले. तिची निरर्थकता त्यांना जाणवत होती. मात्र प्रभावी निवेदनामुळे शिष्यांच्या मनाचा ठाव घेणारी होती. एक एक शिष्य काही नवे ऐकल्याच्या समाधानात होता. त्यांना मात्र आपण शक्यतांचे सत्याचे एक एक द्वार बंद करीत असल्यासारखे वाटत होते. सूर्य अस्ताला जाऊ लागला आणि हनुमंताने लक्ष्मणाला म्हटले, लक्ष्मणा, आता त्याच्या हृदयाचा वेध घे. आवर हे युद्ध. लक्ष्मणाने एक बाण हातात घेतला. महादेवाचे स्मरण केले. मनोमन रामाला आणि सीतामाईला वंदन केले आणि बाण मेघनादाच्या दिशेला सोडला. त्याने मेघनादाच्या हृदयाचा अचूक वेध घेतला. मेघनाद कोसळला.
कोसळता कोसळता त्याला दिसले, अवकाशात देवांची दाटी झाली आहे. देवच काय, अवघे त्रैलोक्य त्याच्या पराक्रमाने प्रभावित झाले आहे. लक्ष्मण रामाच्या दिशेने धावला. रामाने त्याला कडाडून आलिंगन दिले. लक्ष्मणा, तू 12 वर्ष जागा राहिलास, तो याच दिवसासाठी. आज त्रैलोक्य तुझ्या पुढे नतमस्तक आहे. लक्ष्मणाचा जयघोष सुरू झाला. योद्धे परतू लागले. सूर्यही परतला. रात्रीच्या प्रहरी मेघनादाचे पार्थिव रावणाने अग्नीच्या स्वाधीन केले. मंदोदरी मात्र काय काय गमवले याचा विचार करीत बसली होती. काम आणि मदाला क्रोध येऊन मिळाला की एक नांदते कुटुंब असे उद्ध्वस्त होऊ शकते. नियतीने पांडित्य दिले दिले होते, पराक्रम दिला होता. लंकेसारखी सुवर्ण नगरी प्राप्त झाली होती. तिची निर्मिती करूनही कुबेराने निमूटपणे तिच्यावर पाणी सोडले होते. रक्ताचा एकही थेंब न सांडता पराक्रमी पुत्र, बंधू भगिनी, एक नव्हे तर 2 पत्नी, दम्य मालिनी तर जगत सुंदरी, तरीही रावणाचे कर्म सगळेच शून्यवत करून गेले. आता जरी रावण युद्धात जिंकला तरी उरलंय काय, उरलंय कोण, तिच्या मनात आले. आपण ही धावत जाऊन पुत्राच्या चितेत उडी घ्यावी, स्वाधीन व्हावे काळाच्या. बराच काळ असे पराकोटीच्या निराशेचे विचार चितेसोबत धडाडत राहिले. कालांतराने चित्ता शांत झाली. मग ती मात्र पेटल्या काळजाने रित्या प्रासादात परतली. सूर्य उगवायच्या प्रतीक्षेत असलेल्या रावणाने रणांगणाकडे धाव घेतली. त्याच्या धनुष्यात अग्निवर्षाव होऊ लागला. वानर सेना गर्भगळीत झाली. हा दशानन जणू 10 दिशांना जिंकून परतणार असे चित्र दिसू लागले. रावण मेघनादाच्या प्रतिशोध घेण्यासाठी लक्ष्मणाला शोधत होता. विभीषणाला त्याच्या विश्वासघाताचा दंड देण्यास आतुर होता. हनुमानाला लंका दहनाचा पश्चाताप होईल. समुद्र लांघून दूर 4 पावलं चालणं ही अशक्यप्राय होईल असा धडा शिकवायचा होता. वालीपुत्र अंगदाला पित्याकडेच धाडायचे होते. आता त्याला रामसेनेचा विनाश करूनच परतायचे होते. तो आता निर्णायक युद्ध लढत होता. राम काही अंतर राखून त्याचे निरीक्षण करत होता. रावण तेजस्वी आहे, पण वेदाभ्यासाने येणारी स्थित प्रज्ञता त्याच्या ठायी दिसत नाही. स्वभावात तामसी गुण अधिक दिसतात. तो पराक्रमी आहेच, शस्त्र चालवण्यात वाकबगार आहे, वीर आहे, त्याला जखमांची पर्वा नाही. क्रोधाने तो लालेलाल झालेला आहे. हे तो विचलित चित्ताचा आहे आणि असुरक्षिततेच्या भावनेने घेरला आहे. रामाला प्रश्न पडला, लंकाधिपती असूनही कसली असेल ही असुरक्षितता? लंका याने जशी बळकावली तसा तो दुसरा कुणी बळकावेल याची, की सीताहरण हे त्याच्यातल्या कामांधाचे कृत्य आहे याचा सल असेल? त्याच्यातल्या महायोद्ध्याला हे कृत्य वीराला शोभणाऱ्या वाटत नसेल. आजवर हे प्राप्त केले ते कपटाने, बळाने, अन्यायाने आणि वाममार्गानेच याची बोध असेल. हा शूर आहे, बलवान आहे, पण मेघनाद वा लक्ष्मणासारखा, कुंभकर्ण वा हनुमानासारखा निर्भय दिसत नाही. आपलीच पूर्वकर्म भूतांसारखी आपल्या भोवती घुटमळतायत अशा भावनेने तो घेरलेला दिसतोय. हनुमान त्याच्याशी लढत होता. रावणाचा वध रामाच्याच हातून व्हायला हवा हे तो जाणत होता. म्हणूनच की काय त्याने रावणाला केवळ जेरीला आणले होते. संध्याकाळपर्यंत त्याने रावणाचा सारथी मारला, रथाची मोडतोड केली, रथावरचा ध्वजही मोडला. रावण भूमीवरून युद्ध लढू लागला. तो संतापाने पाय आपटत होता. तो अस्वस्थ झाला होता. सारं काही मनासारखे घडण्याची सवय असलेला रावण किंचितशी विपरीत घटनांनी स्वीकारू शकत नाही हे रामाने ताडले. तो रावणाला निरखत होता. मात्र त्याच वेळी 2 चित्रकर्मी शिल्पकर्मी राम लक्ष्मणांना निहाळत होते. त्या दोघांची छबी आपल्या मनात उतरवत होते आणि रामाला त्याची कल्पनाही नव्हती. युद्ध थांबले. रावण पाय आपटत परतला. त्या मागोमाग ते दोघे कलावंतही निघून गेले. त्यांचे अस्तित्व कुणालाच कळत नव्हते. छदमूर्ती, विकटकीर्ती, प्रहस्त आणि 2 निवडक मंत्र्यांसोबत बसलेला रावण मद्याचे चषक रीते करत होता. दोघे विद्यावंत एक योजना आखत होते. प्रहस्ताला त्यात रस नाही हे जाणवत होते, पण रावणाच्या आज्ञेला मान डोलवण्यास खेरीज पर्याय नव्हता. हे सारे निरर्थक असल्याचे त्याचे मत असले तरी तो केवळ तिथे उपस्थित होता या राजाज्ञेमुळे. रामाला निरखणारे
ते दोन कलावंत आले. त्यांच्या हातात एक काष्ठमंजुषा होती. अतीव उत्सुकतेने विकट कीर्तींनी ती उघडली. छद्ममूर्ती, प्रहस्त आणि खुद्द रावणही विस्मयचकित झाला. यात दोन धडा वेगळे केलेले मस्तक होते. एक रामाचे आणि एक लक्ष्मणाचे, हुबेहूब. त्यांच्या मानेभोवती रक्त होते. ते ताजे रक्त नुकतेच साकाळल्यासारखे होते, किंचित उष्ण. त्यांच्या मुद्रेवर खड्गाच्या प्रहाराच्या वेदना होत्या. रावणाने गळ्यातला कंठा आणि हातातली सुवर्णाची आभूषणे त्या कलावंतांकडे भिरकावली. छद्ममूर्तीच्या मुद्रेवर आसुदी आनंद उमटला. चला, रावणाने आज्ञा केली आणि ठरल्याप्रमाणे अशोकवनाच्या बाहेर विजयनाद सुरू झाला. युद्ध जिंकल्याचा भास व्हावा असा विजयनाद. वाद्यांच्या तालावर दानव आणि राक्षसिणी नृत्य करू लागल्या. सीता, त्रिजटा आणि पहाऱ्यावरल्या राक्षसिणीही गोंधळल्या. काही काळ ही वाद्य वाजत राहिली आणि आगमन झाले लंकाधिपती रावणाचे. त्याचा जयघोष होता. रावण रथातून उतरला. पाठोपाठ छद्ममूर्ती होते. सीतेला बाहेर येण्याची आज्ञा झाली. त्याच्या स्वरात औद्धत्य होते. सीता बाहेर आली. स्वागत आहे सीते, ये, म्हणत तो उठला. गेले 10 मास चाललेले हे तणावाचा अध्याय आता संपला आहे. लंका मुक्त झाली आणि तूही. सीतेच्या मुद्रेवर गोंधळ कायम होता. ते पाहून छद्ममूर्ती विनम्रतेने पुढे आले. वार्ता चांगली नाही, पण ते अटळच आहे. वादळासमोर एखादा लहानगा वृक्ष किती काळ तग धरणार. आज राम लक्ष्मणांच्या वधाने हे युद्ध संपुष्टात आले, म्हणत त्यांनी आज्ञा केली. ती पेटी पुढे ठेवली. छद्ममूर्तींनी ती उघडली. आत होती 2 शिरकमले राम लक्ष्मणाची. त्रिजटा भयकंपित झाली. राक्षसिणींमध्ये जल्लोष झाला. रावणाच्या विजयाच्या घोषणा दिल्या गेल्या. वानर सैन्य दिसले ती वाट धरून पळत आहेत. हनुमानांना केव्हाच आकाशमार्गाने उड्डाण करत पलायन केले आहे. सीतेच्या कानात एक एक शब्द तप्त लाव्हारस ओतावा तसा ओतला जात होता. ती अविश्वासाने त्या दोघांच्या मस्तकाकडे पाहत राहिली. मूकपणे, जणू अंगातले बळच सरल्यासारखे, शुद्ध सरपल्यासारखे. संपले सारे. हे सारे असे संपणार होते आणि या साऱ्याकडे एक खेळ, एक माया म्हणून तटस्थपणे पाहायचे, जीव न गुंतवता. अटळ नियती म्हणत, मग त्या खड्ड्यात बाहेरच कशाला आणले मला. हे असे औटघटकेचे श्वास घ्यायला. तेव्हाच नियतीच्या पाशात ही माणसं तरी अडकली नसती. माझ्या नियतीशी बांधली गेल्यामुळे ह्यांना हा असा दंड नसता झाला. आजूबाजूंचे सारे विश्व गरगरत असल्याचे तिला जाणवत होते. रावण उन्मादात काहीतरी बोलत होता, पण तिच्या कानात ते शिरतच नव्हते. अचानक तिला छद्ममूर्तीचे शब्द ऐकू आले. उठ सीते, आता रावण राज्याच्या स्वाधीन हो, किंवा मृत्यूला कवटाळून टाक. शरणागती किंवा मृत्यूच तुला तारतील. आता सीता भानावर आली. साऱ्यांनाच आता ती मृत्यू स्वीकारेल असे तिचा आविर्भाव पाहून वाटू लागले. त्रिजटेला ही जीवाभावाची सखी झालेल्या त्रिजटेने अश्रूंना वाट करून दिली होती. आता रावणाच्या रोषाची तिला पर्वा नव्हती. छद्ममूर्तींची युक्ती दूरगामी विचार करणारी होती. सीता रामाचे मस्तक मांडीवर घेऊन बसली होती. लक्ष्मणाच्या मुखावरून मायेचा हात फिरवत होती. मुक होती. अजून तिने अश्रूंना वाट करून दिली नव्हती. हमवरडा फोडला नव्हता. काही क्षणात हेही होईल. एक तर ती स्वाधीन होईल किंवा प्राणत्याग करेल. मग सीतेच्या प्राणत्यागाने राम आपली शक्तीच गमावून बसेल. जिच्यासाठी प्राणपणाला लावले तीच राहिली नाही तर युद्धाला अर्थच काय. सीता ही रामाचे बलस्थान आहे हे ते जाणून होते. आता रामही प्राणत्याग करेल आणि शक्तीहीन होऊन रावणा हातून मारला जाईल. आता लंकेशाचा विजय निश्चित, त्यावर ते ठाम होते. प्रहस्ताला असा पळपुटेपणा नको होता. तो मृत्यू पत्करायला तयार होता. पण पराक्रमी रावणालाही याच मार्गाचा उपयोग योग्य वाटावा ह्याचे त्याला आश्चर्य वाटत होते. त्या 2 बुद्धिवंतांनी रावणाची बुद्धीच फितवली असल्याचे त्याचे मत आता अधिकच प्रगाढ झाले होते. त्याचं युद्धातून, या साऱ्यातून मन उडू लागले होते. उठ सीते, संपले युद्ध. छद्ममूर्तींनी कठोर स्वरात आज्ञा केली. हतबल, निराश, दुःखी सीता आता उठेल असा त्यांचा कयास होता. सीतेने दोन्ही मस्तकांना हृदयाशी धरले. आज वैधव्यही आले आणि पुत्रशोकही वाट्याला आला. ती म्हणाली,
पती गेला आणि पुत्रासारखा लक्ष्मणही. मग मी तरी जगून काय करू? विकट कीर्ती आपले आनंद लपवण्याचा आटोकाट प्रयत्न करत राहिले. अकस्मात सीतेने त्यांच्याकडे पाहिले. ते चपापले, पण सीतेला ते जाणवले नाही. मग छद्ममूर्तींच्या दृष्टी भिडवत ती म्हणाली, पण मी अयोध्येची स्नुषा आहे, प्रभू रामचंद्रांची पत्नी. कैकेयीने रणांगण गाजवले होते. मग मी काय रडत भेकत मृत्यू कवटाळेन? युद्ध अजून संपले नाही, कारण सीता अजून जिवंत आहे आणि कुणाला कळवण्याच्या आत एका निमिषार्धात तिने झेप घेतली. एका राक्षसिणीच्या हातातले खळगे हुसकावले आणि ती रावणासमोर उभी राहिली. युद्ध कसे संपले? ही सीता अजून जिवंत आहे रावणा. रघुकुलातली स्त्री अबला नसते. जनक कन्या आहे मी. मला शस्त्र चालवता येतात. रामराज्याच्या निर्मितीचे स्वप्न एकट्या रामप्रभूंचे नाही, आमचेही आहे. ये, सामोरा ये. कुणी सांगावे तुझा वध माझ्याच खड्गाने लिहिला असेल. सीतेच्या नेत्रात अग्निज्वाळा असल्याचा भास होत होता. एखाद्या यज्ञातून उसळणाऱ्या ज्वाळा यात रावणाची आहुती पडणार की काय, असे त्रिजटाला वाटू लागले. छद्ममूर्ती एकाच जागी खिळले. कूटनीतीच्या सोंगट्या हलवणे आणि प्रत्यक्ष खड्ग हातात घेऊन उभं ठाकणे वेगळे होते. सीतेच्या मुद्रेवर आव्हान होते. रावणाला साक्षात रणदेवता प्रकटल्याचा भास होत होता. असं काही होईल याची कल्पना ना त्याने केली होती ना छद्ममूर्तींनी. त्याला ह्या सगळ्याला कसा प्रतिसाद द्यावा तेच कळेना. सीते, तू महाचूक करते आहेस. रावण कसा बसा उत्तरला. रावणा, तुझ्यासारखा मदोन्नत सत्तांधाला आव्हान देते मी. उचल तुझे खडगे आणि कर युद्ध माझ्याशी. ती किंचाळली. छद्ममूर्तींकडेही याची तोड नव्हती. सीतेवर वार करणे म्हणजे त्रैलोक्याचा सूड लावण्यासारखे होते. अखेर रावण चवताळला. जखमी जनावर जसं बिथरत तसा बिथरून गेला होता. तो दहाडलाच. मी अबलेवर शस्त्र उगारत नाही. हेच धाडस माझे अपहरण करताना दाखवले असतेस तर. फूल हुंगवण्याचा भेकडपणा करताना नाही आठवले ते तत्व तुझे. अरे, तेव्हाच माझ्या खडगाने यमसदनाला धाडले असते तुला. रावणाला तिचे ते शब्द झोंबले, पण तो हतबल होता. अखेर त्याचा संयम सुटला. सीते, तुझा उद्धट अहंकार लवकरच उतरवेन मी. उद्या राम लक्ष्मणांची खरीखुरी मस्तके तुझ्या पायाशी लोळली नाहीत तर कुलाचे नाव लावणार नाही, म्हणत तो वळला आणि दणादण पावले टाकत बाहेर निघून गेला. दोन्ही आचार्यांनी कपाळावर हात मारून घेतला. प्रहस्ताला हा सगळा प्रकारच असह्य झाला होता. त्याला तिथून निघून जायचं होतं. तो रावणाच्या मागोमाग बाहेर पडला. यापेक्षा त्याला मृत्यू जवळचा होता. खरीखुरी मस्तके? सीतेचा आपल्या कानावर विश्वासच बसेना. ती भूमीवर कोसळलीच. मग तिने ती मस्तके पुन्हा पुन्हा पाहिली. त्रिजटेने समोर येत ती मस्तके तिच्या हातून काढून घेतली. ते मुखवटे असल्याचे तिच्याही ध्यानात आले. हुबेहूब मुखवटे. तिने ते काष्ट मंजुषेत भरले आणि ती दोन्ही आचार्यांच्या दिशेने भिरकावली. जा भॅडांनो, जा जा हे घेऊन. राम तिच्या हृदयात आहे. जा निघा. केवळ मुखवटेच विद्वत्तेचे. दोन्ही आचार्य बाहेर पडले. त्यांच्या सेवकांनी ती मंजुषा उचलली आणि तेही अशोक वाटिका बाहेर पडले. त्रिजटेने सीतेजवळ जात तिला उठवले. चल उठ. तुझ्या पदरा आड लपून लढायला निघाले म्हणजे ते पराजयाच्या टोकावर पोहोचले आहेत. मग तिने राक्षसिणींनाही पिटाळले आणि श्रांत क्लांत सीतेजवळ बसून तिच्या कपाळावरचे घर्मबिंदू पुसू लागली. आता रावणाने आपल्या सर्व योद्ध्यांसह वानर सेनेवरही हल्ला केला. पण सेनेच्या समोरच्याच भागात असलेल्या हनुमान, लक्ष्मण, जांबुवंत, विभीषण आदींनी त्याला चांगलेच प्रत्युत्तर दिले. सीतेच्या दृष्टीतली ती आग रावणाच्या अहंतेला पोळत होती. आजवर एखाद्या स्त्रीसाठी इतके कष्ट त्याला पडले नव्हते. आता ही लढाई अहंकाराची होती. राम लक्ष्मणाची मस्तके तिच्या पायाशी लोळून घेताना पाहायची होती. तिचा आकांत ऐकायचा होता. पण त्यानंतरही ती खड्ग घेऊन उभी राहते हा त्याला धक्का होता. काही झालं तरी सीतेची प्राप्ती शक्य नाही हे त्याने मनोमन जाणले होते. आता फक्त त्याच्या सामर्थ्याचे दर्शन घडवणे महत्वाचे होते. रावणाने आता सरळ रामाच्या दिशेने रथ नेला. त्याला लांबूनच दिसला राम. अजानुबाहू, केसांच्या जटा बांधलेल्या, शरीरावर रक्त, अणवाणी रथ नाही की सारथी नाही. चेहऱ्यावर एक शांतता.
खोल तळातून आलेली जितक्या उत्कटतेने लढत होता तितक्याच तो सगळ्यांपासून विलग असल्यासारखे स्थितप्रज्ञ आहे, पण कोरडा नाही, शुष्क नाही, एखाद्या राक्षसाला मारल्यावर हर्षोल्लास नाही, की बाण लागला तरी चेव चढत नाही, शत्रूंबद्दलची घृणा, संताप किंवा तिरस्कार नाही, शत्रुत्वाची भावनाच नाही, तर मग हा कशासाठी लढतो आहे? याच्या लढण्याचे प्रयोजन काय? त्याला राम कळलाच नाही. तो रामाला न्याहाळत असताना रामाची दृष्टी त्याच्यावर पडली. आता राम क्रोधाने आपल्यावर तुटून पडणार हे जाणून रावणही सतर्क झाला. पण राम शांतपणे त्याच्या दिशेने येऊ लागला. तो आपली निर्भत्सना करेल, आपल्याला आव्हान देईल या प्रतीक्षेत असतानाच राम बोलू लागला. रावणा, तुझ्यासारख्या महापंडिताची भेट अशी रणभूमीवर व्हावी हे माझे दुर्दैव आहे. तू वेदविद्या पारंगत आहेस. तुझ्याकडून विश्वाची गूढ रचना जाणून घ्यायला मिळाली असती तर मात्र. रावणाने त्याच्याकडे पाहिले. त्याच्या मनात मात्र संताप होता. हे यकच्चित शीत मानवा, ह्या रावण अस्वलांच्या सेनेला गोळा करून तू आपल्या अज्ञानाचे प्रदर्शन मांडले आहेस. कित्येकांनी आपल्या पत्नी, भगिनी, अगदी पोटच्या लेकीही मला अर्पण केल्या आहेत. तुझी आढ्यता नडली. तुझ्या पत्नीचा अहंकार तुमच्या पतनाला कारण ठरणार आहे. रामाने त्याच्याकडे पाहत एक स्मित केले. रावणा, ही वेळ कारणी मीमांसेची नाही, युद्धाची आहे. तुला समर्पित व्हावे लागलेली प्रत्येक स्त्री तुझ्या मृत्यूच्या प्रतीक्षेत आहे. हा केवळ सीताहरणाचा परिणाम वा प्रतिशोध नाही, तर त्या सर्व स्त्रियांच्या मुख प्रार्थनांमुळे उगवलेला हा क्षण आहे. तुझ्या अत्याचाराला बळी पडलेल्या समस्त सजीवांच्या आक्रंदनाची ही परिणती आहे. मी केवळ निमित्त आहे. किंवा एक साधन. रावणाला रामाच्या स्थितप्रज्ञतेचे कारण उमगू लागले, पण तरीही तो हसला, खदखदून हसला. मी अजिंक्य आहे रामा. दुर्बलांच्या शापाने लंकेश डगमगत नाही. आणि त्याने रामावर बाणाचा वर्षाव केला. मग युद्ध जुंपलेच. दोन्ही महान वीर युद्धकलेत पारंगत एकमेकांवर अस्त्र टाकू लागले, एकमेकांची अस्त्र भेदू लागले. सारा आसमंत त्या दोहोंच्या युद्धात भयभीत झाला. युद्धभूमी धूळ आणि धुराने माखून गेली. रावणाच्या रथाचे चाक रामाने भेदले. त्याच्याच बाणाने रावणाचा मुकुट मस्तकावरून खाली घरंगळला. सूर्य मावळेपर्यंत दोघे वीर एकमेकांवर विविध शस्त्रांनी आघात करीत राहिले. कुठलाही निर्णय न घेता दिवस संपला. रावणाचा रथ प्रासादात शिरला तेव्हा रावण जखमी झाला होता, प्रचंड दमला होता आणि युद्धात राम सरस ठरल्याच्या जाणीवेने आतून आगीसारखा धुमसत होता. त्याला दिसले रथाचा ध्वनी ऐकून मंदोदरी धावत सज्जात आली आहे. काय वार्ता ऐकू येते या आशंकेने तिच्या काळजात धस्स झाले असावे आणि रावणाला पाहताच तिला हायसे वाटल्याचे जाणवले. रावण प्रहस्ता समवेत गेला तेव्हा विकटकीर्ती आणि छदमूर्ती त्याच्याच प्रतीक्षेत होते. रावण त्यांना आसनस्थान व्हायची आज्ञा देत आत गेला. मंदोदरी जलपात्र घेऊन बाहेरच येत होती. तिला अडवून त्याने तिला आतल्या दालनात नेले. हायसे वाटले ना मला जीवित पाहून? ती काहीच बोलली नाही. मग त्यानेच म्हटले, महाराणी, एक मी वगळता बाकी सर्वांना, अगदी तुलाही का वाटते की मी युद्ध हरणार आहे? या सरळ सोट प्रश्नाने ती अवाक झाली. ती ते नाकारत काही बाही धीराचे बोलू लागली. पण रावणाने तिला अडवले. मला उत्तर हवंय की सारं त्रैलोक्यच माझ्या पराजयाच्या प्रतीक्षेत आहे? मग मात्र तिने शांतपणे त्याला दृष्टी भिडवत म्हटले, एक पत्नी, एक पतिव्रता म्हणून मी आपल्याच बाजूने उभी आहे. महाराज, मात्र काय? मात्र माझा सद्विवेक. ती मुक झाली, पण क्षणभरच. मग बोलू लागली. या सेतूकडे पाहताना मनात येते, युद्धात काहीही हो, अगदी तुम्ही म्हणता तसे तुम्हाला त्रैलोक्य प्राप्त हो, पण हे प्रीतीचे, अनुरागाचे प्रतीक अजरामर राहील. इतिहास म्हणेल, राम 100 अधिक योजने ओलांडून आला सीतेसाठी, आणि रावणच काय, वंचकावर शेजारी पहुडलेल्या मंदोदरीच्या हृदयापर्यंतही पोचावेसे वाटले नाही रावणाला. कुठे कमी पडलेली, काय उणीव राहिली माझ्याकडून? काही क्षण तो काहीच बोलला नाही. मग म्हणाला, रावणाला नकार देणे हीच चूक होती सीतेची. मग जलपात्र घेत रावणाने एक घोट घेतला. म्हणाला,
देवलोकाचे दास्यत्व अमान्य करणारा, त्रैलोक्याच्या प्राप्तीची महत्वाकांक्षा बाळगणारा, पती तुझ्या वाट्याला आला आहे, याच मोलाचं कधी जाणलं नाहीस तू. महाराज, देवलोकच काय, पण त्रैलोक्याची प्राप्ती व्हायला पुरेसे आहे प्रेम, पुरेशी आहे भक्ती. तुम्ही विजयी झालात तर विश्व तुमच्या अंकित होईल, पण रामाला त्यागाने जे प्राप्त झाले ते तुमच्या विजयानंतर तुमच्या वाट्याला येणार नाही. अजूनही सांगते, युद्ध थांबवा, सीतेला सन्मानाने माघारी धाडा. आता काळाचे चाक मागे फिरवता येणार नाही आणि आता ते युद्ध सीतेपुरते सीमित नाही. इतिहास नोंदणी घेईल की लंकेतून एक स्वर देवलोकांविरुद्ध उठला होता. रावण म्हणाला, किती फसवाल स्वतःला महाराज, हे सारे सीतेपासून सुरू झाले आणि सीतेसाठीच आहे. त्या आचार्यांनी कितीही भौतिक मुलामा दिला तरी सारे जाणून आहेत. त्रैलोक्याला दास बनवायला निघालेल्या रावण राजा षडविकारांचा दास होऊन बसला आहे, असेच इतिहास सांगत राहील. मंदोदरीचे मन अजूनही आक्रंदत होते. तिच्यातल्या प्रतिव्रतेला बंधन होती म्हणून, अन्यथा तिला सांगायचे होते. इतिहास सांगेल, राम हा एक विचार आहे आणि रावण म्हणजे अनाचार. पण तिने ओठ जणू शिवून घेतले. रावण उठला. दालनाबाहेर पडताना त्याच्या चालीत एक मद होता, औद्धत्य होते. जाता जाता तो इतकेच म्हणाला, उद्या प्रसादाच्या सज्जात उभा राहा, सीतेला खेचून प्रासादात घेऊन येतोय आम्ही. राम लक्ष्मणांच्या मस्तकांसहित. रावण निघून गेला. मंदोदरी शांतपणे उठली. तिने मन मोकळे केले होते. आता सारे काही नियतीवर सोपून ती तटस्थ झाली. रावण दालनाबाहेर आला. मंदोदरीशी चर्चा म्हणजे तिने रावणाला अपराधी ठरवून त्याच्या मनोबलावरच आघात केला असणार, हे जगदमूर्तीने ताडले. ते लगबगीने रावणासमीप गेले. देवामध्ये मोठं भय निर्माण झाले आहे. दूतांनी वार्ता आणली आहे की देवांनीच रामाला समेटाची विनंती केली आहे. रावणाने त्यांच्याकडे पाहिले रोखून, आणि मग तो म्हणाला, आता युद्ध कुणीतरी एकाचा वध होऊनच थांबेल. आचार्य तत्परतेने बोलू लागले, महादेवांचे वरदान आहे, 10 वेळा मस्तक धडा वेगळे झाले तरी मृत्यू येणार नाही. उद्याचा दिवस महत्वाचा ठरेल. रावणाने काही न बोलता त्यांचा निरोप घेतला आणि तो मागे वळला. आचार्यांनी त्याच्या मनातले विचार वाचायचा यत्न केला, पण थांगच लागला नाही. अखेर प्रस्तहच त्यांच्या समीप आला. चला आचार्य, तुम्ही विश्रांती घ्या. हे सोबत चालू लागले. आचार्यांच्या मनात खळबळ माजली. महामंत्री, आपल्याला युद्धात जय मिळणे खूपच महत्वाचे. महाराजांचे मनोधैर्य. प्रहस्त चालता चालता थबकला. त्यांच्याकडे पाहत घृणेने म्हणाला, सत्तेशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकालाच आपला राजा जिंकावा असे वाटत असते. विशेषतः तुमच्या सारख्यांना ते प्रत्यक्ष युद्धात सहभागी नसतात. महामंत्री, आमचे युद्ध वेगळे आहे आणि तितकेच महत्वाचे आहे. किंबहुना अधिक कठीण आहे, खडतर आहे. ते दिसत नाही, पण त्याचे परिणाम दिसतात. म्हणत आचार्यांनी हात जोडले आणि ते आपल्या पालखीकडे वळले. प्रहस्त रथाकडे निघाला. उद्याचा दिवस निर्णायक होता. सूर्य काहीशा आदित्यने उगवला. आकाशात देवांचीही दाटी झाली होती. एखाद्या खेळाचा पडदा दूर होण्याच्या प्रतीक्षा करावी तशी सर्व सृष्टी प्रतीक्षित होती. प्रभू रामचंद्र रणांगणावर आले तेव्हा रावणाचा रथ उभा होता. रणभेरी वाजल्या, शंख फुंकला गेला आणि महर्षी वाल्मिकींना जाणवले, सारे देव, ऋषी, मुनी, यक्ष, किन्नर, नाग, भूत, गरुड सारे त्यांच्या भोवती उभे आहेत. त्यांच्या लेखणीकडे कुतूहलाने पाहत आहेत. कुटीच्या छताला लटकवून एक पोपट, प्रकाशासाठीच्या झरोक्यातून पक्षाचे एक जोडपे, इतकेच काय तर दारात उभी गाय ही अनिमिष नेत्रांनी पाहते आहे. भुर्जपत्रावर काय उमटते त्याची उत्सुकता बाळगून आहेत. त्यांची लेखणीच जणू धनुष्याची प्रत्यंचा होणार आहे. कुणाचा तरी वध ती करणार आहे. त्यांचे अनुमान साऱ्यांनाच आहे. वाल्मिकींना दिसत होता रावण. सगळ्यांच्या दृष्टीतून त्यांनी त्याला पाहिले होते. रामाच्या, सीतेच्या, हनुमानाच्या, मंदोदरी, प्रहस्त, माल्यवान, छदमूर्तींच्या, अगदी जटायूच्या देखील. आपल्या दृष्टीने त्यांनी स्वतःला विचारले, नाही, आपल्याला ती मुभा नाही, पण या सगळ्यांच्या दृष्टीने पाहता पाहता आपणच पाहिले का त्याला? महापंडित, महापराक्रमी, महादेवांच्या वरदानाला पात्र रावण, एका विकाराची मात्रा
अधिक झाली आणि त्याचे काय होऊन गेले त्याचे पूर्वसंचित आहे हे. हा क्रियमाण कर्म मन मदोन्त मदोन्मत्त मदोन्मत्त गजासारखा झुलणारा हा रावण, त्याचा अहंकार, त्याची नियती होऊन आला की कामांधता, महत्वाकांक्षा, की ते त्याच्याकडे पाहू लागले. तो रामाच्या दिशेने सरकू लागला. देवलोकाच्या रचनेला आव्हान देणारा रावण आपलीच रचना उद्ध्वस्त करून बसला. देवलोकाशी लढायला जाणारा रावण आपल्याच विकारांचा बळी ठरला. इंद्रिय विजय ही पहिली पायरी असते हे विसरून विश्वविजय व्हायला गेला. आपल्याच स्वभावाचा बळी ठरला. नियती स्वभाव घडवते की स्वभाव नियती घडवते? वाल्मिकींच्या लेखणीतून रामाचा एक बाण सुटला. तो थेट रावणाचे मस्तक धडा वेगळे करूनच थांबला. खांद्यावरून खाली गडगडणारे मस्तक, केशासंभार आणि मुकुट वानर सेनेने जल्लोष केला. रावण पडला. या आनंदात त्यांनी परस्परांना आलिंगन द्यायला सुरुवात केली आणि अचानक रावणाच्या धडावर दुसरे मस्तक दिसू लागले. तसेच तितकेच तेजस्वी, मुखावर तितकाच बेदरकार अहंकार. रावण खदखदून हसू लागला. हे रामा, वानर, अस्वल आणि हे असे विश्वासघाती गोळा करू तू रावणाला आव्हान देतोस? मला मृत्यूचे भय नाही, मला महादेवाचे वरदान आहे. राम आणि सारी सेना विस्मयचकित होऊन पाहत राहिली. ही माया की सत्य? सेनेत खळबळ माजली. रावणाने धनुष्याला बाण जोडला आणि रावणाचा बाण रामाच्या दिशेने धावला. रामाने तात्काळ तो भेदला, पण त्याच्या मुखावरचा विस्मय सरकला नव्हता. मग दिवसभर हाच खेळ सुरू झाला. एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल 8 वेळा रामाने त्याचे मस्तक धडावेगळे केले, पण ते पुन्हा अवतीर्ण झाले. संध्याकाळ झाली. युद्धविरामाचा शंख वाजला. कुस्तीत हसत रावण परतला. रावणाचा वध झाला नाही. वाल्मिकींनी स्वतः रचलेल्या सृष्टीचे नियम त्यांनाही बाध्य होतेच. रावणाला महादेवांनी दिलेल्या दशाननाचा आशीर्वाद ते तरी कसा नाकारू शकत होते? विभीषणाने रामाजवळ बसून त्याच्या जखमांचे अवलोकन केले. रामा, आता काही घटिका उरल्या आहेत. युद्ध अधिक काळ लांबवता येणार नाही. होय, पण रावणाला अमरत्वचे वरदान आहे, लक्ष्मण म्हणाला. त्याच्या स्वरात संताप होता आणि वैफल्यही. लक्ष्मणा, महादेव भोळे आहेत, पण म्हणून चुकून सृष्टी नियमांची पायमल्ली करत नाहीत. सजीवाला मृत्यू ठरलेलाच आहे. रावण चिरंजीव नाही, रामाने सांगितले, पण त्याला 8 वेळा जीवदान लाभले. त्याचे काय? अंगदाने चडफडत पृष्ठा केली. रामाने स्मित केले. दशानन आहे तो. 11वा बाण त्याचा अंत करेल. 2 वेळा मस्तक पुन्हा मूळ जागी जाऊन बसले. रावणाच्या आनंदाला पारावर नव्हता. रामा, शिवधनुष्य पेललेस म्हणून रावणवध ही करशील असे वाटू लागले तुला? अजूनही सांग, जीवदान देतो तुला. सीतेला माझ्या स्वाधीन कर, उरलेली सेना वाचव. रामाने केवळ एक स्मित केले. रावणा, अजूनही तुला भान आले नाही. 10 मस्तके दिली महादेवांनी, पण बुद्धी स्वतःलाच प्राप्त करावी लागते. ती तू केलीसही. वेद वाचलेस, अभ्यासलेस, पण काहीच जाणले नाहीस. त्रैलोक्यावर राज्य करायला निघालास, पण साधा ना क्रोधावर विजय मिळवलास, ना काम जिंकलास. त्रैलोक्य जिंकायला कुठे जावे लागत नाही. रावणा, सत्व, रज, तम हेच त्रैलोक्य. इतकेही न जाणणारा तू स्वतःकडून पराभूत होतोयस. असं म्हणत रामाने प्रत्यंचेवर बाण चढवला. घे महादेवाचे नाव, स्मरण कर त्यांचे, म्हणत रामाने पापण्या मिटल्या. कसलासा मंत्र पुटपुटला. बाण अभिमंत्रित केला आणि रावणाच्या छातीवर रोखला. मग प्रत्यंचा ओढून बाण सोडला. बाणाने हृदयाचा वेध घेतला. एक विलक्षण वेदना रावणाच्या छातीत उमटली. मग ती शरीरभर पसरली. हळूहळू नभांनी सूर्य झाकळून टाकावा आणि अंधकार पसरावा तसा त्याच्या दृष्टीसमोर काळोख पसरला. त्याने बाण खेचून बाहेर काढायचा प्रयत्न केला, पण तो त्याच्या शरीराचाच एक भाग असल्यागत त्याला होता. रावणाच्याही नकळत तो धाडकन जमिनीवर कोसळला. त्याच्या स्पर्शाचा विटाळ नको असे वाटून की काय, जमीनही 2 दिशांत दुभंगली. रावण त्यात सामावला गेला. आता भूमीवर त्याच्या शरीराचा काही भाग आणि जमिनीतून फुटून वर आल्यासारखा तो बाण दिसत होता. रामा, म्हणत लक्ष्मणाने आनंदाने आरोळीस ठोकली आणि लक्ष्मणाने रामाला आलिंगन दिले कडकडून. वानरांनी राम, लक्ष्मण, हनुमानाच्या नावाचा जयघोष केला. सीतेच्या विजयाच्याही घोषणा दिल्या.
आकाशातून पुष्पवृष्टी झाली. हनुमानाने श्रीरामाला खांद्यावर उचलून घेत साऱ्या रणभूमीला एक प्रदक्षिणा घातली. युद्ध संपल्यावरचेही त्यातून ध्वनित केले. मग हळूहळू एक जण रावणाच्या कलेवराकडे येऊ लागले. राक्षस सेनेत पळापळ झाली. प्रहस्ताने त्यांना आवरायचा प्रयत्न केला, पण कुणीच थांबेना. एकीकडे विजयोत्सव तर दुसरीकडे रावण सेनेत भयाचा महापूर. राक्षस वाट फुटेल तिकडे धावू लागले, आसरा शोधू लागले. काही मंत्र्यांना बंदी केले गेले. हळूहळू युद्धभूमीवरच ते वातावरण निवळत गेले. दमलेल्या वानरवीरांनी भूमीवर अंग टाकले आणि ते तिथेच विश्राम करू लागले. वाल्मिकींना वाटले, रामाने धावत सीतेकडे जावे, तिला बहुपाशात घ्यावे. सीतेने रावणाच्या मृत्यूचा आनंद साजरा करत रामाच्या खांद्यावर मस्तक ठेवत अश्रूंना वाट करून द्यावी. 10 माणसाची ती असुरक्षितता, हतबलता, विरह आणि अनिश्चितता सारे सारे वाहून जावे. पण असे त्यांनी करावेसे वाल्मिकींना वाटत होते. ते त्यांना वाटत होते ते रामावर वा सीतेवर लादायचा अधिकार त्यांना नव्हता. ज्याने त्याने आपापल्या कक्षेत फिरत राहावे. आपल्या जडणघडण, आपला स्वभाव, आपली विचार पद्धती त्यांनी कुणावरच काही थोपले नाही. ते केवळ पाहत राहिले आणि त्यांच्या दिव्य दृष्टीला जे दिसत राहिले ते भुर्जपत्रावर उमटत राहिले. सीता ध्यानस्थ बसली होती. अशोक वृक्षावर पक्ष्यांचा मधुर होता. त्यांच्या पंखांच्या फडफडीने, सुस्वर गायनाने त्या शांततेला एक वेगळीच खोली प्राप्त झाली होती. त्या शांततेचा भंग करत त्रिजटा धावत आली. सीते सीते म्हणत सीतेच्या गळ्यात पडली आणि घळाघळा रडू लागली. गेला, मारला गेला तो दुष्ट, तो लंपट. सहस्त्र स्त्रियांच्या प्रार्थना आज फलद्रूप झाल्या ग. रावण मारला गेला. तिला आनंदाश्रू आवरता येत नव्हते. सीतेने क्षणभर ओठ घट्ट मिटून घेतले, पापण्याही मिटून घेतल्या. हृदयात उठलेले वादळ शमवण्यासाठी ती दीर्घ श्वास घेत राहिली. त्या बदललेल्या वास्तवाचा अर्धवट करून घेऊ लागली. त्या अचानक सामोऱ्या आलेल्या स्वातंत्र्याचा स्वीकार करण्यासाठी लागणारा वेळ घेऊ लागली. त्रिजटा स्फुंदतच होती. त्रिजटेने रावण वधाचा नगरीत पसरलेला वृत्तांत कथन केला. समोर भयभीत झालेल्या राक्षसिनी होत्या. सत्ता बदल म्हणजे आपली धडगत नाही. आता सर्व सेवकांची मस्तके धडावेगळी होणार, घरांवर नांगर फिरवले जाणार. त्या थरथरत एकमेकींना घट्ट बिलगून उभ्या होत्या. सीता सावरली. तिने त्रिजटेकडे पाहिले, तिला जवळ घेतले, एक स्मित केले. मग त्रिजटा हातांवर हात घासत म्हणाली, आता धिंड निघेल त्या रावणाची. त्याचे मस्तक भाल्याला अडकवून लंकाभर मिरवणूक निघेल. नाही त्रिजटे, सीता म्हणाली, राम आणि रावण दहोत हाच तर फरक आहे. काहीच होणार नाही असं. रावणावर अंत्यसंस्कार होतील आणि अन्य राक्षस वीरांवरही. रामाचा लढा रावणाशी नव्हता, रावणत्वाशी होता. मग तिने समोर पाहिले. राक्षसींना जवळ बोलावले. थरथर कापत त्या समोर आल्या. तुमचा काहीही दोष नाही. तुम्ही तुमचे कर्तव्य केलेत. त्या सीतेच्या चरणांवर लोळण घेऊ लागल्या, क्षमा मागू लागल्या. सीता उठली. तिने भूमीवर मस्तक ठेवले. वसुंधरेला, आकाशाला आणि पंचतत्वांना वंदन केले आणि ती आतल्या कक्षात निघाली. आणि अचानक नगरीत विजयध्वनी उमटला. वेगवेगळी वाद्ये वाजू लागली. आता ते स्वर युद्धाचे नव्हते, तर मग मांगल्य होते त्यात जोश होता. हे स्वर अशोकवनाच्या दिशेनेच येत होते. अगदी वाटिकेच्या द्वारापर्यंत ते आले. राम. सीतेच्या मनात एक आनंदाची लहर उमटली. राम येत आहेत आणि मी असे स्वागत करू. पण तिला दिसला हनुमान. त्याच्या हातात काही फुलं होती, सोबत काही योद्धे. अंगावरल्या जखमा अजून ताज्या होत्या, पण विजयोत्सवाचा आनंद दिसत होता. माते म्हणत हनुमान पुढे झाला. हातातली सुगंधी फुले त्याने तिच्या चरणावर वाहिली. वंदन केले. माते, तुमच्या आशीर्वादाने विजयश्री मिळाला. तुमचे तप, तुमच्या कणखरपणाने आम्हाला बळ दिले. हनुमंता, तुझ्यासारखा महावीर ज्याच्या पाठीशी असतो त्याला पराजय कसा माहीत असेल. खूप लढलात तुम्ही सारे, म्हणत तिने सर्व योद्ध्यांना हात जोडून नमस्कार केला. राम अजून युद्धातले अंतिम कार्य करण्यात गुंतले आहेत. त्याने सारे कथन केले. लंका अग्नीच्या स्वाधीन करण्यासाठी उतावळी असलेल्या वीरांना रामाने समजावले, शांत केले. आता रावणाच्या देहावर अंत्यसंस्कार केले जातील. तत्पूर्वी लंकेच्या सिंहासनावर विभीषणांना बसवून राज्याभिषेक करावा लागेल. होय हनुमंता, सिंहासन रीत ठेवता येत नाही, सीता म्हणाली. मग हनुमंताने
सीतेच्या हातात एक पोटली दिली, पुरचुंडी सारखी. यात काय आहे म्हणत तिने ती उघडली आणि चकित झाली. हे अलंकार आता अनुसूयांनी मला दिले होते. त्या अलंकाराचे तेज साऱ्या वाटिकाभर पसरले. मग मी तर ते वाटेत खाली टाकत गेले होते. ते असे एकत्र चमत्कारच होता तो माते. हनुमान सांगू लागला. आम्ही शोध घेत फिरत असताना त्या मार्गावर जे जे वानर वनवासी भेटत गेले त्यांनी मातेला कुठे नेले माहीत नाही, पण एका विमानातून ते अलंकार खाली पडले असे सांगत जीवापाड जपून ठेवलेले अलंकार मोठ्या विश्वासाने आम्हाला देत म्हटले, हे मातेला द्या. सीतेने ते हृदयाशी धरले. माता अनुसूयांच्या मायेची उबच जणू अनुभवली. माते, चमत्कार हा की त्या साध्या सुध्या सामान्य लोकांनाही विश्वास होता की एक दिवस येईल जेव्हा रावणाच्या बंदिवासातून आपली मुक्तता होईल, तेव्हा ते अलंकार आपण परिधान कराल. आम्हीच साशंक होतो. हनुमानाने स्मित केले. तुमच्या राम लक्ष्मणांच्या पराक्रमावर जनक लोकांचा विश्वास होता. हीच तर तुमची सुप्त शक्ती होती. सीता म्हणाली, माते, प्रभू रामांची इच्छा आहे. आपण हे सारे परिधान करून तयार व्हावे. पालखी येत आहे. सीता हसली. हनुमंता, मला आता वल्कलांची सवय झाली आहे, पण आता नवी भूमिका ही अंगवळणी पडेल. मग ती जाऊ लागली, पण थबकली. हनुमंता म्हणत तिने एक मोत्यांची माळ हनुमानाला दिली. माझे तुला स्मरण होत राहील आणि रामचंद्र तर काय तुझ्या हृदयातच आहेत. हनुमानाने नम्रपणे तिला वंदन केले. आता अंगद पुढे झाला. मी अंगद वालीपुत्र. त्यानेही नम्रपणे तिला वंदन केले. आता अंगद पुढे झाला. मी त्यानेही वंदन केले. त्याला आशीर्वाद देत ती म्हणाली, अंगदा, काही उपहारांची व्यवस्था व्हावी. मला या दासींना उपहार द्यायचे आहेत. 10 माणसाचा सहवास आहे आमचा. राक्षसिनींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी तिथूनच त्या हात जोडून कृतज्ञता व्यक्त केली. जशी आज्ञा माते. अंगद आणि विभीषणांना सांगा, मस्तकावर मुकुट धारण करणे म्हणजे केवळ एखाद्या पदाचा स्वीकार नाही, तर एका दायित्वाचा पुरस्कार. प्रजेचे दायित्व. लंकेचे अधिपती होऊ नका, सेवक व्हा. हे वचन मलाही उपयुक्त ठरेल माते. अंगद म्हणाला, होय पुत्र. आणि विभीषणांना अजून एक संदेश द्या. त्रिजटेची अखेरपर्यंत काळजी घ्यायचे वचन हवं आहे मला त्यांच्याकडून. मग ती त्रिजटे जवळ गेली. तिला हृदयाशी धरत म्हणाली, माझा 10 मास सांभाळ केलायस हिने, आता हिचा सांभाळ व्हायला हवा. त्रिजटेच्या नेत्रात अश्रू तरळले. हनुमान अंगद निघून गेले. त्रिजटेने सगळ्या राक्षसिनींना हाक दिली, या ग, साऱ्या जणी या. मग तिने कुणाला जलकुंभ आणायला सांगितले, कुणाला चंदन, कुणाला फुलांच्या माळा गुंफायला बसवले, तर कुणाला सौंदर्य प्रसाधने आणायला पिटाळले. पण आता तिच्या लेकीला सासरी धाडणार होती ती. रंगभूमीवर धारातिरकी पडलेल्या वीरांचे अंत्यसंस्कार सुरू झाले. बिभीषणाने रावणाचा देह प्रसादात नेला. मंदोदरी पुतळ्यासारखी निश्चल होती. बिभीषण तिच्या समोर उभा राहिला. त्याने तिच्या चरणांना स्पर्श केला. खोल गुहेतून स्वर यावा तसे तिच्या मुखातून शब्द बाहेर पडले. हे अटळच होते. गर्वाने सांगत होते मीच वर मागितला. मला ना देवाच्या हातून मृत्यू ना दानवापासून. मी विचारले, प्राणनाथा, मृत्यूपेक्षा जीवन महत्वाचे नाही का वाटत तुम्हाला? पण त्यांना हा प्रश्नच कळला नाही. नव्हे, त्यांना जीवनच कळले नाही. बिभीषणाचा बाण फुटला. काय कमी होते आपल्याला? हसता नांदता परिवार होता. ज्येष्ठ बंधूंच्या सेवेत आयुष्य घालवले असते, पण काय होऊन बसले हे? अग्रजाचे पार्थिव खांद्यावरून वाहताना त्याला मीही कारण ठरलोय. ही भावना कशी दडपून टाकू मी? जो तो ज्याच्या त्याच्या पत्नाला कारण असतो. अग्नी देण्यापूर्वी राज्याभिषेक व्हायला हवा म्हणत तिने त्याला निरोप दिला. मग ती रावणाच्या शेजारी बसली. अंगावरचा एक एक अलंकार उतरवून लागली. अश्रू सुकले होते की उरलेच नव्हते. कोरड्या ठक्क नेत्रांनी ती त्याला निरखत राहिली. आता ती सर्व भावनांच्या पल्याड जाऊन पोहोचली होती. तो तिच्या सोबत नव्हता कधी, पण ती त्याला अखेरपर्यंत साथ करणार होती. अगदी चितेवरही. सीतेच्या मस्तकावर सुगंधित जल असलेले कुंभ इथे होऊ लागले. जणू जुने सारे काही धुवून निघत होते. नंतर तिला एका आसनावर बसून राक्षसिनींनी तिच्या केसात फुलं माळली, हातावर मेहंदी रचली, पावलांवर आळत्याने लाल रंग चढवला. बिंदी, काजळ, पैंजण, गजरा, नथ, कर्णभूषण, बाजूबंद, बांगड्या, अंगठ्या, कंबरपट्टा, जोडवी आणि मंगळसूत्र साऱ्या आभूषणांनी सजवले.
त्या शांत मनाने ती वल्कल नेसली होती. तितक्यात शांत चित्ताने तेही लिहून ती तयार झाली. तिला माहित होते, ना वल्कल म्हणजे सीता, ना ती आभूषणे, ना शृंगार म्हणजे सीता. जसे राज्ञी पद नाकारण्याचे प्रतीक म्हणजे वल्कल होती, तसेच राज्ञी पदाचे दायित्व स्वीकारण्याचे चिन्ह म्हणजेच ही सजावट. या किंवा त्या वस्त्रांनी तिच्या आत्मबळावर काही परिणाम होणार नव्हता, पण ती तयार झाली, कारण अयोध्येची स्नुषा प्रभू रामचंद्रांची पत्नी म्हणून लंका तिला पहिल्यांदा पाहणार होती. रावणाने बळानेच तिला बांधून आणले तेव्हा लंकेने आकाशमार्गे केवळ पुष्पक जाताना पाहिले होते, आणि रावणाचे ते असुरी हास्य, चित्कार आणि विजय गर्जना. आता मात्र लंकेला तिचे दर्शन होणार होते. पालखी आल्याची वार्ता आली. ती उठली. राक्षसिनींनी तिला तिन्ही बाजूंनी घेरले होते. तिला अगस्त्य मुनींचे शब्द आठवले. असुरत्व नष्ट व्हायला हवे. तिला वाटून गेले, का भयावह वाटत होत्या त्या या आपल्याला. किती मायेने केले त्यांनी हे सारे. राजाज्ञेला बांधलेल्या या साऱ्या जणी त्या असुर नारी असतील, पण त्यांच्यात ते असुरत्व नाही. ही प्रजा आहे विभीषणाची. त्याने यांच्यातला हा निर्मळ झरा जपायला हवा. सत्तेत रावण होता, म्हणून यांचे वर्तनही आसुरी होते. विभीषणाने असुरत्व आणि श्रीरामांनी मानवातले पशुत्व नष्ट करायला हवे. तेच तर रामराज्य. आणि काही जणींच्या नेत्रात पश्चाताप होता, काहींच्या कुतूहल, काहींना हा नवा बदल कळायला काही काळ लागणार होता. काहींच्या दृष्टीने केवळ आज्ञा देणारा बदलला होता. बाकी सारं तसंच असणार असे वाटत होते, पण सारे तसेच असणार नव्हते. परिवर्तनाला प्रारंभ झाला होता. रामचंद्रांना साम्राज्य विस्तारात रस नव्हता, त्यामुळे विभीषणाला लंकेचे राज्य दिले गेले. राम नाही, पण किमान लक्ष्मणाने राज्य करावे, जे त्याचा तो अधिकार असतो. विभीषणाने प्रस्ताव ठेवला होता, पण प्रदेशातला राजा प्रजेवर राज्य करील, माया नाही करू शकणार, असे म्हणत लक्ष्मणाने त्याला स्पष्ट शब्दात नकार दिला. राज्याभिषेकाचा विधी साधेपणाने उरकला गेला. विभीषणाने प्रहस्तालाच महामंत्रीपद सांभाळण्याची विनंती केली. लंकेच्या भल्यासाठी ती त्याने स्वीकारावी असे रामाने सुचवले. श्रीरामांनी सैन्याचे एक दल नील पर्वतावर पाठवले. तिथे छद्म मूर्तींच्या अभियानाला प्रतिसाद न दिल्याने बंदी होऊन पडलेल्या कवी, कलावंत आणि विद्यावंतांना तत्काळ मुक्त करण्यात आले. रावणाच्या दंडेलीला विरोध करणाऱ्यांनाही मुक्त केले गेले. विकट कीर्तींच्या प्रासादात शिरून त्यांना तिथेच बंदी बनवण्यात आले. छद्म मूर्तींनी आधीच पलायन केल्याचे कळले. युद्धानंतर त्याचे विविध पडसाद उमटू लागले. एक नवे जीवन आकारायला येत असल्याची जाणीव लंकावासियांना झाली. देवळाचे मध्यालय द्यूतगृहात परिवर्तन करण्यात आले होते. तिथे पुन्हा देवळं उभी करण्याच्या सूचना दिल्या गेल्या. तशी कार्यवाही सुरू झाली. आता तिथे लवकरच प्रार्थना आणि आधारतेचे स्वर ऐकू येणार होते. महादेवांव्यतिरिक्त अन्य देवांच्या मूर्ती नष्ट केल्या गेल्या होत्या. काहींना भक्तांनीच विहिरीत, तळ्यात वा अन्य ठिकाणी ठेवले होते. त्यांना सन्मानाने बाहेर काढून त्यांच्या प्रतिष्ठापना सुरू झाल्या. असुरांच्या निकुंभीला देवीची ही पूजा आराधना चालू राहिली. पलायन करून गेलेले मानव, दानव, अध्यापक, स्त्रिया यांना पुन्हा परतण्याचे आव्हान सुरू झाले. विविध गुरुकुलांच्या पुनर्रचनेचे काम सुरू झाले. केवळ काही घटिकांत लंका वेगळे रूप धारण करायला सज्ज झाली. विभीषणाचा अधिपती नव्हे तर सेवक होण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू झाला. सीतेसाठी अत्यंत सुशोभित पालखी आली होती. अशोक वनाचा परिसर सेवक आणि सेनेतील महत्वाच्या अधिकाऱ्यांनी खुलला होता. सीतेने अशोक वृक्षाला नमस्कार केला. मग ती पालखीकडे निघाली. पालखीच्या समीप जाताच थांबली. राक्षसिणींसाठीचे उपहार आले होते ते त्यांना दिले. मग त्रिजटेकडे पाहत तिने तिला आलिंगन दिले आणि ती पालखीत बसली. अयोध्येच्या महाराणीला घेऊन आता पालखी निघाली. सियावर रामचंद्रांच्या, जानकी वल्लभांच्या, कर्मयोगिनी सीतेच्या, वीरांगना सीतेच्या नावाने जयघोष करत होते.
होत होता. एकीकडे तिच्या मनात रामाच्या भेटीची हुरहुर होती. लक्ष्मण रेषा ओलांडण्याची चूक मान्य करायची होती. वनवास संपला होता. आता सर्वांच्या भेटीसाठी मन तळमळत होते. आनंदाच्या लाटा मनात उसळल्या होत्या. धावतच पालखीच्या वेगाला मागे टाकत रामाकडे पोहोचावे असे वाटत होते. हनुमानासारखे मनाच्या वेगाने धावावे असे मन म्हणत होते. तर दुसरीकडे ती पुन्हा पुन्हा झालेल्या घटनांची उजळणी करत होती. अगदी जन्मदात्यांनी तिला टाकून दिले तेव्हापासून त्या खड्ड्यातली माती वेळेवर बाजूला झाली आणि शेवटचे श्वास घेणारी ती जनकपत्नी सुनैनाच्या हातात विसावली. मग रामाशी गाठ बांधून घेत अयोध्येकडे निघाली. मग अचानक एक वादळ येते आणि आपण रावणाच्या पुष्पक विमानावर बांधले गेलेलो असतो आणि आज त्या पालखीत कोण वाहून नेतं आपल्याला. पुन्हा तिचे मन एकीकडे त्या गुंत्यानं बाहेर पडू लागले, तर दुसरीकडे तिला जाणवू लागले राज्याचा भार आता गुंतणे तर भागच आहे. आता खरी परीक्षा आहे. आसक्ती आणि विरक्तीच्या हिंदोळ्यावर एकदा इकडे मग इकडून तिकडे त्या टोकाला अशी ती झुलत राहिली. मान होत राहिली. तिच्या जयघोषांचे स्वर कानावर येत होते. प्रजाजन फुले उधळत होती. रामाच्या भेटीला आतुर आणि नियतीच्या खेळाने स्तिमित सीतेची पालखी पुढे पुढे सरकत होती. एका ठिकाणी पालखी थांबली. बिभीषणाने समोर येत तिला वंदन केले. अंगदान जांबुवंतांनी वंदन केले. मग ती शोधत होती तिच्या वल्लभाला आणि पावलाचा स्वर तिच्या कानी पडला. तिची मान अवचितशी झुकली. लाजेने गालावर लालपण उमटले. तिला दिसली तीच पावले. ती स्वयंवराच्या आदल्या दिवशी महादेवाच्या मंदिरात दिसली होती आणि रामाला जाणवला तोच गंध. ती पुढे पुढे जाऊ लागली. तिचे सर्वस्व असलेले प्रभू राम आता काही पावलांवर उभे होते. त्यांच्या मुद्रेवर काय असेल, ती की नेत्रांत आनंदाचे अश्रू असतील, ही कल्पना करू लागली. मात्र दृष्टी वर करून पाहण्याचीही तिला लज्जा वाटत होती. असंख्य संमिश्र भावनांचा खेळ तिच्या मनात चालला होता. अकस्मात तिच्या कानावर स्वर पडला, हे भूमी सुते, थांब, तिथेच थांब. तिने मान किंचित वर केली. तो कुण्या ऋषींचा स्वर होता. तिला दिसले काही सेवक एक स्वागताची कमान आणत आहेत. ती कमान तेथे रोवली गेली. खालमानेला जितके दिसले तितकेच ती पाहू लागली. मात्र उपस्थित प्रजाजनांना दिसले ती कमानीच्या खांबांना एका पलित्याने आग लावली जात आहे. त्या अग्नीच्या ज्वाळा इतक्या विशाल आहेत की त्यातून जाणे असंभव आहे. अग्निदिव्य कुणी उद्गारले. या ज्वाळांमधून एकही डाग न लागता सीतामाई पार झाली तरच ती रामापर्यंत पोहोचू शकेल. अन्यथा प्रजाजनांच्या काळजात धस्स झाले. सीताला जाणवले आतापर्यंत सुरू असलेल्या जयघोषाची जागा एका भयंकारी शांततेने घेतली आहे. लोक चिंता भरल्या दृष्टीने तिच्याकडे पाहत आहेत. तिच्या अंतकरणात एक अस्वस्थ खळबळ माजली. इतक्यात तिचा रामाचा स्वर तिच्या कानी पडला, विदेह नंदनी ये. तिने पाऊल उचलले. रामाच्या दिशेने ती सरकू लागली. प्रजेच्या मुद्रेवरचे भय वाढत असल्याचे तिला जाणवले. कमानी जवळ सीता पोहोचली तेव्हा तर प्रजेच्या हृदयाची धडधड तिला स्पष्ट ऐकू येऊ लागली. हे भयचकित होऊन पाहत होते. आकाशात सूर्यासमोर चंद्रमाही हे आजवर न पाहिलेले दृश्य पाहायला उपस्थित होते. देव, यक्ष, किन्नर, अप्सरा सारे कंठाशी प्राण आल्यागत उभे होते. अखेर सीतेने कमानीच्या आत पाऊल टाकले. लोकांचे श्वास आता वाढले होते. अग्नीच्या ज्वाळांनी सीतेला वेढून घेतले होते. एका क्षणी ती अदृश्यच झाली. गर्दीतून भयाचे चित्कार, किंकाळ्या उमटू लागल्या, पण तिला कसलेच भान नव्हते. तिला दिसत होती फक्त रामाची पावले, दगड काट्यातनं केलेली अणवाणी वाटचाल, तशाच अवस्थेत तिच्यासाठी केलेले युद्ध, यामुळे रक्ताळलेली, अस्त्रांनी पोळलेली, तिच्या नेत्रातून अश्रू वाहू लागले. तिच्या विषयीच्या असीम अपार प्रीतीची साक्ष देणाऱ्या पावलांच्या दिशेने ती चालत राहिली. सीता कमानीतून बाहेर आली आणि एकच जल्लोष, वाद्य वाजू लागली. प्रजाजन कुणी गुडघ्यावर उभे राहून भूमीला माथा टेकून लागले, कुणी साष्टांग घातला, कुणी घळाघळा रडू लागले, तर कुणी जयघोष करू लागले. कुणी ओरडून साऱ्या विश्वाला सांगू लागले, सीतेने अग्निदिव्य यशस्वीरित्या पाडले. या सर्वांपलीकडे गेलेली सीता श्रीरामांच्या जवळ पोहोचली. ती वाकून स्वामींच्या चरणांना स्पर्श करणार इतक्याच रामचंद्रांनी तिचे खांदे धरून तिला उठवले. आता तिने त्यांच्या दृष्टीत डोकावून पाहिले.
काय नव्हते तिथे? आनंद, अभिमान, आनंद अश्रू, कार्यकृतींचे समाधान, इतक्या मासांच्या विरहाच्या अंताचे सार्थक. सीते म्हणत त्यांनी तिला हृदयाशी धरले. शिव आणि शक्तीचे, पुरुष आणि प्रकृतीचे मिलन अवघ्या लंकेत पाहिले, त्रैलोक्याने पाहिले. अवकाशातून पुष्पवृष्टी झाली. पार पाडलेस, मोठे अग्निदिव्य पार पाडलेस माते, विभीषण म्हणाला. श्रीराम तिला आपल्या सोबत नेऊ लागले आणि समोर उभा होता लक्ष्मण. ती त्याच्या समीप गेली. त्याने पाहिल्यासारखे करत मान खाली घातली. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि ती त्याच्या समोर उभी राहिली. तो वाकून तिच्या चरणांना स्पर्श करत असताना तिने त्याला उठवले. तो काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. मग तिनेच म्हटले, केवळ 10 मासाच्या विरहाने माझी ही अवस्था झाली. माझ्या उर्मिलेचे काय झाले असेल? स्वार्थी आहात तुम्ही रघुकुलातले पुरुष. त्याने आश्चर्याने वर पाहिले. तिच्या चेहऱ्यावर स्मित होते. आपल्या भावावर प्रेम आणि माझ्या बहिणीचे काय? चांगलाच दंड द्यायला हवा तुला, म्हणत तिने त्याचा कान पिळला. त्या एका कृतीत लक्ष्मणाच्या मनातले सारे धुवून गेले. ढग हटले, आकाश निरभ्र झाले. त्याला अश्रू आवरेनात आणि सीतेलाही. मग रामच पुढे झाले आणि त्यांनी दोघांनाही छातीशी कवटाळले. उपस्थितांच्या ओठावर स्मित, तर नेत्रात आसवांचा पाऊल सुरू झाला. अश्रू तर वाल्मिकींनाही अनावर होत होता. युद्धकांडांचे लेखन मध्यावर आले होते. सीता अग्निज्वालांमधून बाहेर पडलीच कशी? सर्वत्र याचीच चर्चा सुरू होती. लंकेतल्या राक्षसांना हा सारा मायावी चमत्कार भासत होता. पण मनुष्याला मायावी शक्ती नसतात असेही काही सांगत होते. पण ते संमोहन कुशल असतात. त्यामुळे हा सामूहिक संमोहनाचा प्रकार असणार. केवळ उपस्थितांमध्ये ज्वाळा असल्याचा दृष्टीभ्रम निर्माण केला गेला होता, असे काहींना वाटत होते. बहुतेकांचा सीतेच्या पतिव्रत्यावर ठाम विश्वास होता. हा चमत्कार नाही, हे तिचे सतीत्व असल्याची भावना वानरांमध्ये होती. अंगदाने मात्र सारे एकत्रित बसले असता म्हटले, हा मायावी चमत्कार नाही, संमोहनही नाही, हा मानवी चमत्कार आहे. तपोबलाचे सामर्थ्य आहे. मग त्याने माता अनुसूयांच्या आश्रमात सीतेला मिळवलेल्या या सिद्धीबद्दल सांगितले. सीतामाईंनी वनवासात असताना त्यांच्याच बळावर क्षुधा, निद्रेवर नियंत्रण प्राप्त केले होते. त्यामुळे अशा काही सिद्धीमुळे जलाशयावर तरंगणे आणि खोल पाण्यात तासनतास राहणे, अग्नीचा शरीरावर काहीही परिणाम न होणे, हे साध्य केले जाऊ शकते. वानर अचंबित होऊन ते ऐकत होते. काही महर्षींच्या मते हा प्रेमाच्या उत्कटतेचा आविष्कार होता. सीतामाईंचे तन मन रामप्रभूंशी इतके एकरूप झाले होते की बाह्य गोष्टींचे तिला भानच नव्हते. विरहानंतरच्या भेटीच्या एकाच भावनेने ती इतकी ओतप्रोत भारलेली होती की पंचमहाभूतांचा कसलाही परिणाम तिच्या जड देहावर होत नव्हता. सर्वतः विरळा अशा प्रीतीचेच हे उदाहरण मानत होते ते. मानवाच्या मनाचे सामर्थ्य हे अनेकदा निसर्ग नियमांवरही मात करते. काहीही असो, सीता अग्निदिव्यातूनच पार पडली, ह्याचा आनंद साऱ्यांनाच होता. सांज मिटत गेली आणि उशेचे साम्राज्य पसरले. राम शयन कक्षात आला. सीता जागीच होती. राम शय्येवर पहुडला. एक वेगळाच थकवा दोघांच्या मनात दाटला होता. युद्ध संपल्यामुळे एक रितेपणही. सीतेने हातात लेपाचे भांडे घेतले आणि ती स्वामींच्या पायाला लेप लावू लागली. सीते, लोक या अग्निदिव्याबद्दल बोलत आहेत, तुझ्या पतिव्रत्याची प्रशंसा करत आहेत. मग माझ्या मनात येते, प्रजा किती भोळी असते. हे काही क्षणांचा अग्निदिव्य चर्चेचा विषय झाला. मात्र गेले 10 मास तू रात्रंदिवस हे अग्निदिव्य करत होतीस, हे कुणाला दिसले नाही. कसा कंठला असशील हा तो काळ? ना परिचित भूभाग, ना चेहरे, पावलोपावली असुरक्षितता, मृत्यूचे भय, अत्याचारांचे भय, ना कुणी मन मोकळे करायला सगळे सोयरे, ना सख्या सोबतींचा सहवास. या अग्निदिव्यांचे काय? सीते, मी नतमस्तक आहे या अग्निदिव्यासमोर. तू खचली असतीस तर माझे अवसानही गळाले असते. म्हणत राम उठला. तिच्या हातातला लेप त्याने आपल्या हातात घेतला. युद्धातल्या जखमा दिसतात, तुझ्या मनावरचे व्रण कुणाला दिसतील? स्वामी, तुम्हाला ते दिसले, जाणवले,
एका पत्नीला या परते सुख ते कोणते, म्हणत तिने त्याचे हात हृदयाशी धरले. श्रीरामांनी तिला घट्ट आलिंगन दिले. ती रात्र दोघे दुःख सांगत ऐकत राहिली. रामाने आपल्या मनातले कल्लोळ तिच्याशी वाटून घेतला. हे वैदेही, युद्धाने सारे संपले नाही. आता युद्ध रामराज्य निर्मितीचे. मग ते आपल्या मनातल्या आदर्श राज्याची कल्पना सांगत राहिले. बुद्धीचा आणि हृदयाचाही स्वर ऐकण्याची क्षमता असलेली प्रशासन, न्याय आणि समत्वाचा आग्रह धरणारे राज्य सीतेला जाणवले. ते पुन्हा प्रजेच्याच विचारात गुंतले. हा राजपुरुष खरा प्रजेचाच आहे, प्रजेसाठी आहे. ही व्यक्ती नाहीच. राम हा एक विचार आहे आणि रामराज्याची निर्मिती हे विचारांचे युद्ध. अयोध्येत तर दीपावली साजरी होत होती. भरताने रामाच्या सहाय्याला सैन्य घेऊन येण्याचा मांडलेला प्रस्ताव रामचंद्रांनी नाकारला होता. तेव्हापासून लंकेतल्या वार्तेसाठी अयोध्येचे प्रजाजन तळमळत होते. रावणाचा वध झाल्याची वार्ता आली आणि श्रीरामांच्या स्वागताची तयारी सुरू झाली. 14 वर्ष संपताच राम परतला नाही तर ती अग्निपरीक्षा करीन मी अग्निपरीक्षा करीन अशी शपथ भरताने घेतली होती. त्यामुळे रामप्रभू आता लवकरच येणार होते असा विश्वास त्यांना होता. लंकेत वानर सेनेचा सत्कार करून त्यांना माघारी धाडण्याची प्रक्रिया सुरू होती. सुग्रीवाला आपल्या राज्याची घडी बसवायची होती. हनुमानासारखा मंत्री आता किष्किंधेत आवश्यक होता. वानर सेनेची एक एक तुकडी राम सेतूवरून माघारी जात होती. वाद्य वाजत होती, जयघोष होत होता आणि मिरवणुकीने सेना परतत होती. ती पिटुकली खारोटी लुकलुकत्या दृष्टीने त्यांना न्याहाळत होती. तिला अजूनही काय घडले हे कळत नसले तरी आपली झालेली ही वानर सेना परतल्याचा आनंद तिला होत होता. ती त्या सेतूच्या स्तंभावरून वर खाली करत होती. काय करू काय नको असे तिला वाटत होते. अखेर एका वानराने तिला पकडले आणि आपल्या खांद्यावर ठेवले. ती त्याच्या खांद्यावर बसून दिमागात मिरवणुकीत सामील झाली. अयोध्येत तर रंगांची उधळण होती. फुलांचा गंध दरवळत होता. सांज होताच सारी अयोध्या नगरी दिव्यांच्या रोषणाईने उजळून जाई. त्यापुढे दिवसांचे सूर्यांचे तेज फिकळ वाटे. अयोध्येतच काय, रघुकुलाची सत्ता असलेल्या गावाखेड्यात, आदिवासी पाड्यात, अगदी घनघोर अरण्यातही उत्सवात वातावरण होते. राम आता अवघ्या विश्वाचा झाला होता. सीता अवघ्या विश्वात कणखर स्त्रीचे रूप म्हणून पुजली जात होती. आता सर्वांना प्रतीक्षा होती राम लक्ष्मण सीतेची. उर्मिला सुद्धा 14 वर्ष कशी गेली हे कळलेच नाही असे अयोध्येवासी आता म्हणत होते. तिला मात्र एक एक दिवस स्मरत होता. जीवन जसे आहे तसे स्वीकारण्यासाठी लागणारे बळ गोळा करण्यात किती कालावधी निघून गेला होता. प्रतीक्षेला काही कमी बळ लागत नाही. ती एक एक दिवस जपमाळेप्रमाणे ओढत होती. महर्षी वाल्मिकी लिहून गेले, पण तसे एक एक दिवस जपमाळेप्रमाणे ओढणे सोपे नसते. ते त्यांनाही उमजत होते. कथा सांगताना त्या पत्रांबद्दल आपणही बोलतो. त्या व्यतिरिक्त पात्र आता काय काय करताहेत हे सांगावे लागत नाही. लेखन म्हणजे काळाचे आकुंचन, पात्रांच्या विस्तीर्ण आणि अनेक वर्षांच्या आयुष्यातल्या आपल्याला हवा तेवढाच भाग कापून समोर मांडणे आणि तेही आकुंचन पावेल असा. 14 वर्षांचा वनवास काही पृष्ठांमध्ये कथन करताना दैनंदिन दिनक्रम कापून टाकता येतो. अनेक महिने केलेल्या साधनेला बराच काळ केलेली निरंतर साधना म्हणत 5 शब्दात सांगून टाकता येते. 14 वेळा पाऊस आला, 14 उन्हाळे आले म्हणत काळाला ओलांडून पुढे जाता येते. जगणे तसे नसते. क्षण जगावा लागतो. दैनंदिन दिनक्रमाला साजरे करावेच लागते. उर्मिलेचा लक्ष्मण वनवासात गेल्यावर तिला या 14 वर्षातला क्षण न क्षण मोजून जगावा लागत होता. पात्रे काळ ओलांडतात, व्यक्ती नव्हे. ती काळासोबत जगत राहिली. एकाकी अयोध्येच्या या स्नुषेला सारे काही उपलब्ध होते, तरीही काहीच नव्हते. वेसही ओलांडणार नाही अशी शपथ घेतलेली उर्मिला अयोध्येच्या सुंदर रमणीय नगरीत साचलेल्या पाण्यागत होऊन बसली होती. कौसल्या, सुमित्रा, कैकेयींची सेवा करत.
आपण तिच्यावर अन्यायच केला या भावनेने वाल्मिकींनाच अपराधी वाटत राहिले. कैकेयींच्या प्रासादही सजला होता. ती आजकाल बाहेरच पडत नसे. लोकांच्या दृष्टीत भरताने समज दिल्यामुळे क्रोध दिसत नसे, पण मनेच वाचली तर तिच्याबद्दलची घृणाच आढळेल याची तिला जाणीव होती. केव्हा तरी उपचार म्हणून ती इतर प्राण्यांमध्ये मिसळे. इतर वेळी तिचा प्रासाद एखाद्या खोल गुहेसारखा काळोखापर्यंत असे. मात्र याचे आज तिने स्वतः सडा घातला. दासींच्या साह्याने रंगावरी सजवली, फुलांच्या माळांनी सजावट केली, पण तिचे चित्त मात्र स्थिर नव्हते. नियतीविरुद्धच्या लढ्यात सपशेल पराभूत कैकेयी यंत्रवत हालचाली करीत होती. अचानक मंथरेने काही तपस्वी आल्याचे म्हटले. ती खिन्न झाली. हे लोक प्रदर्शनातल्या वस्तूसारखे पाहायला आले असणार. कोण ही स्वार्थी, दुष्ट, खलवृत्तीची आई, जिने पुढले पुढले तिला सारे माहीत होते. पूजेच्या साधनेची तयारी करायची अनुज्ञा देत बाहेर आली. 10-12 तपस्वी साधू होते. तिला पाहताच ते धावले. माते, माते, क्षमा कर माते, म्हणत त्यांनी तिच्या पायांवर लोळण घेतले. ती बावरली. मुनिवर, मी आपल्या चरणांना स्पर्श करायला हवा. आपण हे काय करतायत? ती विचारेपर्यंत एक साधिका समोर आली. माते, नरकात तरी स्थान मिळेल का आम्हाला, म्हणत तिनेच कैकेयीला आसनावर बसवले. माते, तुला बोल लावले, दुष्णे दिली, गली प्रदान केले, पण आम्हा पामरांना हे कळलेच नव्हते की ही प्रभूंची लीला आहे, म्हणत त्यांनी सांगितले की सारे नगर बोलत आहे की कैकेयीने दुष्टाव्याने हे कृत्य केले नाही, तर रावणाच्या वधाला कारण मिळावे म्हणून केले. साक्षात सरस्वतीच बोलली तिच्या मुखातून. हे ते वर मागून घेणे, भरताला गादीवर बसवणे, तो वनवास, हे सारे मोठ्या योजनेचा भाग आहे आणि आम्ही मूढ, ते सारे समजले नाही आम्हाला, म्हणत त्यांनी प्रक्षालनासाठी मंथरेने आणलेल्या जलपात्रात त्यांनी कैकेयीचे चरण ठेवले. 5 नद्यांच्या पात्रातने आणलेल्या जलाने तिचे चरण धुतले, पुष्पमाला अर्पण केली, साष्टांग प्राणिपात केले. या अपराधाला परमेश्वर क्षमा नाहीच करणार देवी, पण देवी, ती शहारलीच, पण तू क्षमा कर, तू देवी आहेस, जगन्माता आहेस असे आणि या अर्थाचे बरेच काही म्हणत ते निघून गेले. मग दिवसभर लोक येत राहिले, चरणावर मस्तक ठेवत राहिले, अश्रू ढाळत राहिले, पुष्प कुंकुम गंध चंदन काय काय अर्पत राहिले. ती दगडी पुतळ्यासारखी बसून राहिली, एखाद्या मंदिरातल्या देवासारखी, त्या सगळ्याशी कसलाच संबंध नसल्यासारखी. खरं तर तिला कसलाच अर्थबोध होत नव्हता. सांज झाली आणि रोषणाई सुरू झाली. त्या आवाजात ती सजग झाली. मग तिला हसूच फुटले. ती हसू लागली, खदखदून हसू लागली. प्रासादातून एका दालनातून दुसऱ्या दालनात हसू लागली. प्रयोजशून्य धावत हसत राहिली. मंथरा चक्रावली. दासी भयभीत झाल्या, पण तिला अडवण्याची कुणाचीच प्राज्ञा नव्हती. हसून हसून धावून धावून ती दमली आणि मंचकावर जाऊन कोसळली. तिचा श्वास वाढला होता. बराच काळ अशाच अवस्थेत पडून राहिल्यावर ती दर्पणासमोर बसली. कपाळाला चंदनाचा टिळा, गंध, हळद, कुंकुम, गळ्यात हार, आपलेच ध्यान तिला ओळखू येईना. नियतीचा खेळ तिला कळेनासा झाला. ती ओरडली, हे नियते, कोण आहेस तू, कशी आहेस? सारं काही तूच ठरवणार का? होय, केला मी दुष्टपणा, संकुचित होते मन माझे, होय होतेच, पण मी तयार होते स्वीकारायला सारे परिणाम. जे केले ते पूर्ण विचारांती केले होते मी. मला मान्य होता तो दुष्टव्याचा दंड. इतिहासाच्या पानावर एक उलट्या काळजाची स्त्री म्हणून घ्यायला मी तयार होते होते ग. पण तू माझे काय करून ठेवलेस? कालपर्यंत राक्षसी होते, आज देवी केलेस मला तू. का अशी दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करतेस तू? का तू बांधून घातलेस आम्हाला तुझ्याशी, जखडून टाकलेस? जर कसलेच स्वातंत्र्य नाही सजीवांना, तर का मांडलास हा खेळ आमच्या जन्म मरणांचा? का का ती प्रश्न करतच राहिली. अत्यंत जड पावलांनी विभीषणाने प्रहस्थान त्रिजेतेने राम लक्ष्मण सीतेला निरोप दिला. त्याआधी एक कृतज्ञता सोहळाही झाला. श्रीराम प्रभूंनी लंकावासियांना सांगितले, काम आणि अहंकार यांचा अतिरेक सोडला तर रावण एक महापराक्रमी महापंडित होता.
त्याची घृणा करू नका, त्याला समजून घ्या, आदर करा. पण विभीषणाला राज्यकारभाराबद्दल मार्गदर्शन करून ते निघाले. त्यांना नेण्यासाठी पुष्पक विमान सजवून तयार केले होते. तिघे त्यात बसले. विमानाने अवकाशात झेप घेतली. सुरू झाला परतीचा प्रवास. हा प्रवास रामराज्याकडे नेणारा प्रवास होता. वाटेत रामाने सीतेला सेतू दाखवला. 100हून अधिक योजने लांबीचा सेतू पाहून सीता विस्मयचकित झाली. तिने नलाची प्रशंसा केली. मार्गात वृक्ष, झाडी, पर्वत, नद्या सारे काही दिसत होते. राम एकेका स्थळाचे वर्णन करीत होता. मैनाक पर्वत, जटायूच्या बलिदानाचे स्थान, माता शबरीचा आश्रम. पण आता शबरी तिथे नव्हत्या. असा भला थोरला प्रवास करीत विमान अयोध्येच्या समीप जाऊन पोहोचले. शरयूच्या तीराकडे लक्ष गेले. सीतेचे अवघे प्रजाजन लोटले होते. सीतेला वाटले शरयूच्या तीरावर एक समुद्रच आला आहे. अयोध्येत सर्व प्रासाद, कुटी, कार्यालय, कारखाने, मंदिरे, गुरुकुल, शेत, गोशाळा सर्वत्र गुढ्या उभारून स्वागत होत होते. वृक्षांवर पक्षी होते. नदीतून जलचर आकाशाकडे पाहण्यासाठी जलातून वर उसळ्या मारत होते. पशु आनंदले होते. माणसे तर हर्षवायू झाल्यागत दिसत होते. त्यांचा राम आला होता. त्यांचा लक्ष्मण आणि त्यांची सीता आली होती. सीता म्हणाली, प्रभू, यांच्या प्रेमाचे ऋण आहे आपल्यावर. पुष्पक हळूहळू खाली उतरले. 14 वर्षांनी मायभूमीचा स्पर्श झाला होता. राम लक्ष्मणांनी भूमीवरची धूळ कपाळाला लावली. सीतेनेही वंदन केले आणि लोक रामाकडे येऊ लागले. सैन्य दलाचे बळ कमी पडू लागले. खरे तर त्यांनाही रामाचे दर्शन घ्यायचे होते. अखेर सर्वांना दर्शन देत श्रीराम उभे राहिले आणि सामोरे आला भरत. हा भरत. रामाला ओळखायला वेळच लागला. 14 वर्ष एकभुक्त राहून केवळ आवश्यक तितकी निद्रा घेऊन त्याच्या चेहऱ्यावर परिणाम झाला होता. पण तो अधिकच तेजस्वी दिसत होता. त्याने रामाला आलिंगन दिले. लक्ष्मणही त्याला तिलगला. भरताने पोटभर रडून घेतले. रामाने पाहिले, शरयूच्या तीरावर एक चिता रचली होती. राम वेळेत पोहोचला नसता तर अग्निप्रवेशासाठी भरता हट्टी आहे अजूनही. मग भरताने सीतेच्या चरणांना स्पर्श केला. मग सारे प्रासादाकडे निघाले आणि रामचंद्रांनी पुष्पक विमाने कुबेराकडे पाठवून दिले. सीतेला उत्सुकता होती उर्मिलेच्या भेटीची. तिने रथात बसल्यावर म्हटले, लक्ष्मणा, बंधू कर्तव्य झाले, पण तू एक पतीही आहेस याचे विस्मरण नको. लक्ष्मण म्हणाले, छे, आता परत कान पिऊन घ्यायचा नाही मला. सारेच हसले. रथ प्रासादासमोर थांबला. कौसल्या, सुमित्रा बाहेर आल्या. सोबत होती उर्मिला. मातांना वंदन करून सीता तिच्याकडे धावली. उर्मिलेला पोटाशी धरत दोघींनी मनमुराद रडून घेतले. सीता प्रासादात गेली. आत माता कैकेयी उभी होती. सीतेने तिला वंदन केले. सीते, खरंच फार धीराच्या आहात तुम्ही बहिणी. उर्मिलेने मला काही कमी पडू दिले नाही. मग तीच म्हणाली, बघतेस ना माझ्याकडे. आणि ती हसली. आता देवी आहे मी, देवी. मग स्वतःशीच बोलल्यागत बोलू लागली, आता कळून चुकलंय की नियतीच ठरवते तुम्ही काय असणार, कसे असणार. इतक्यात उर्मिला आली. सोबत लक्ष्मण होता. पाठोपाठ रामही होता. कैकेयीने दोघांना आशीर्वाद दिले. तिला जाणवले दुसऱ्याच्याही चेहऱ्यावर ना क्षोभ होता ना रोष. जणू मधले 14 पावसाळे पुसले गेले होते. अयोध्येत रामाच्या राज्याभिषेकाचे वातावरण होते. अनेकदा विनवूनही लक्ष्मणाने युवराजपद भरतानेच भूषवले पाहिजे आणि रामानंतर भरतानेच राज्य केले पाहिजे असे ठामपणे म्हटले. त्यामुळे भरताला युवराजपद देण्यात आले. श्रीराम प्रभू राज्य करू लागले. महर्षी वाल्मिकी सारे समरसून लिहित होते. रघुकुलाशी नकळत एक नाते जुळवल्यागत राज्याभिषेकाची वर्णन त्यांनी केली. नंतरच्या रामराज्यांचेही वर्णन करताना त्यांना मोठा संतोष होत होता. रामराज्यात वर्षा ऋतूचे आगमन वेळेत होत होते. राज्याने दुष्काळ पाहिला नाही. विधवांचा विलाप केला नाही. साप, नाग, अन्य विषारी जीवांचा त्रास कुणाला झाला नाही. यज्ञ, याग, विद्याभ्यास यांचा प्रभाव होता. ग्रंथ निर्मिती होत राहिली. खंडन मंडनाची परंपरा होती. कुठल्याही विचाराला मज्जाव नव्हता. वाल्मिकांना ही विस्मय वाटे. पण ही भूमी विविध विचार, विविध बोली, भाषा, रंग, शरीराची ठेवण, आहार विहार अशा विविधतेने नटलेली होती. तिच्यावर आघात करणे, तिला खंडित करणे, भेद निर्माण करून दुरावा निर्माण करणे अवघड नव्हते. पण तसे घडत नव्हते. विविध
मतमतांतरांच्या नंतरही अखंडच होते. काय कारण असेल? अनेक संस्कृती काळासोबत लोप पावल्या. काही त्यातल्या अंतर्विधी विरोधाने संपल्या. काही बाहेरील आक्रमकांनी संपवल्या. मात्र हा विचार, ही संस्कृतीच कशी आजही नदीच्या जिवंत प्रवाहाप्रमाणे काळासोबत वेगवेगळी वळणे घेत, काट्याकुट्यांतून दगडधोंड्यांतून वाट काढत खळाळते आहे, तेव्हा त्यांना जाणवे, राम सीता हा त्यांना जोडणारा धागा आहे. इथून तिथे जा, उत्तरेला जा, पूर्वेला जा, दक्षिण पश्चिम, अगदी दशा दिशांना जा आणि कुणालाही विचारा, बंधू कसा असावा? लोक म्हणत लक्ष्मणासारखा, भरतासारखा. राजा कसा असावा? रामासारखा. पत्नी कशी असावी? सीतेसारखी. भक्त कसा असावा? हनुमानासारखा. यश कसे मिळवावे? शास्त्र, परिश्रम आणि भक्तीच्या बळावर सेतू बांधला तसे. हा धागा जोवर घट्ट आहे, कसलीच बाधा नाही. वाल्मिकी लिहित होते आणि त्यांच्यात ही नकळत काही घडत होते. हा धागा, ही वीण, हे बंध उसवण्याचा प्रयत्न सुरूच होता. रामनामाच्या जपात हरवलेल्या सीतेच्या स्मरणात गुंतलेल्या महर्षींनी कल्पनाही केली नव्हती, त्यांच्याच नकळत उत्तरकांड लिहिले जाणार आहे. उत्तराखंड. रामराज्याच्या महतीची चर्चा अखिल विश्वात सुरू होती. त्रैलोक्याला हेवा वाटावा असे राज्य. इथे स्वागतशीलता होती. विचारांचा लढा विचारांशी होता. न्याय होता, समत्व होते, शौर्य होते, शब्दांना शस्त्रांचे संरक्षण होते, तर शस्त्रांना विवेक शिकवणाराच विचार होता. संघर्ष नव्हे तर सामंजस्य होते. ना अकाली मृत्यू होत होते, ना हत्या. निसर्गाशी समतोल होता. पर्यावरणाचे रक्षण होते, कारण निसर्गाकडून जितके लागते तितकेच घेतले जात होते आणि जसे घ्यायचे असते तसेच घ्यायचे असते, ही भावना ही होती. काम होता, कामांधता नव्हता, आत्मसन्मान होता, अहंकार नव्हता. सीतेचे या सगळ्यांकडे जातीने लक्ष होते. जनकाच्या दरबारात असलेल्या बंधू समान वीरदासाला तिने रामाच्या दरबारात स्थान दिले होते. शत्रुघ्न, भरत, लक्ष्मण आपापले दायित्व सांभाळत होते. जीवनमान सुधारण्याचे नवे नवे प्रकल्प आखले जात होते. शास्त्र, कला, साहित्य, कृषी, उद्योग, संरक्षण, सर्व क्षेत्रांत घौडदौड सुरू होती. एक वेग आला होता सगळ्याच कामांना. सारं काही सुरळीत सुविहित होत होते. मात्र विस्मरणात गेलेली नियती पुन्हा काही हालचाल करू लागली होती. भूपृष्ठाखाली लाव्हा असावा आणि त्यात तो दृष्टी दिसू नये असे काहीसे होत होते. रोज मध्यरात्रीच्या प्रहरी हेरांकडून राज्यातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बैठक सुरू होती. वीरदास, लक्ष्मण, भरत, राम आणि सीता लक्षपूर्वक दिवसभराचा अहवाल ऐकत होते. आपल्या सेतूबंधनाची प्रशंसा होते. रावणाच्या वधाच्या कथा वारंवार रंगवून सांगितल्या जातात. भद्र सांगत होता, हे नित्याचेच आहे भद्रा. श्रीराम म्हणाले, मला सांग, लोकांमध्ये काही विपरीत धारणा आहेत का? रोष अथवा असहमती? हे ऐता क्षणी हेर थबकला. त्याची मान खाली गेली. ते पाहून वीरदास म्हणाला, भद्रा, हेर म्हणजे राज्याचे नेत्र आणि कर्ण. काहीही गुप्त राहता कामा नये. महाराज, प्रजेत एक बोलवा आहे. बोलवा? होय, म्हणजे कुजबूज आहे की? स्पष्ट शब्दात बोल. वीरदासाचा स्वर कठोर झाला. भद्राने मनावर दगड ठेवला आणि तो सांगू लागला, पूर्ववासी आणि जनपदीय निंदा करतात. निंदा? होय, रावणाने महाराणीचे अपहरण केले. 10 मास अशोक मनात ठेवले आणि महाराजांनी पराक्रमाने त्यांना परत आणले. हे असे म्हणतात की लंकेत सीतेने अग्निपरीक्षा दिली असेल, पण अशा परक्या घरी इतका काळ वास केलेली स्त्रीचा स्वीकार करून अयोध्येच्या परंपरेला डाग. सीतेचा श्वासच थांबला. जीवावर भद्रा. लक्ष्मण कडाडला. भद्राने मान खाली घातली. तेव्हा त्याच्या नेत्रात अश्रू जमा झाले होते. रामा, मला आज्ञा दे. एकेकाचे मस्तक धडावेगळे करेन. किती मस्तके उडवाल? भद्राने प्रश्न केला. अयोध्येत हा चर्चेचा आणि निषेधाचा विषय झाला आहे. राम विस्मयाने ऐकत राहिला. भरताचे अंग क्रोधाने थरथरू लागले. वीरदासालाही काही सुचेना. प्रभू म्हणत सीता उठून उभी राहिली.
हे षडयंत्र आहे. रामराज्य सलतय काहींच्या मनात, वेगाने सुधारत जीवनमान, प्रगतीचा आलेख हे खुपतय आणि काय? लक्ष्मणाने विचारले. त्याला या चर्चा नको होत्या. सरळ जिव्हा कापायला तो उत्सुक होता आणि त्या मागच्या संस्कृतीच्या आणि समत्वाच्या तत्वज्ञानाच्या विरोधाचे षडयंत्र. वीरदासा, येत्या काही काळात ही कुजबूज वाढत जाईल. केवळ माझे चारित्र्य हा मुद्दा नाहीये, कारण स्त्रीचे चारित्र्य हा भ्याडांसाठी सोपा विषय असतो. भेकडांना लढता आले नाही की चारित्र्याची ढाल पुढे करायची. वीरदासा, शोध घे. नगरात काही अशी तत्वे उपस्थित झाली असणार जी रावणाच्या दृष्ट कृत्यांना वैचारिक बळ देत होती. मीच शोध घेतो आणि तिथल्या तिथेच. लक्ष्मण उठलाच. नाही लक्ष्मणा, हा लढा शस्त्रांचा नाही. त्यांना हेच हवे आहे. नगरात काही पूर्वासी जनपदीय यांच्या हत्या व्हाव्यात, काही बंदी व्हावेत, जनसामान्यांना असुरक्षित वाटावे आणि अराजकाचे बीज पेरता यावे. एका संघर्षाचा प्रारंभ करायचाय त्यांना. संघर्ष म्हणजे स्थैर्य हा विचार रुजवायचा त्यांना. त्यांना ते कोण? भरताने विचारले. राम ही तिच्याकडे पाहत राहिला. मी ओळखते त्यांना, त्या प्रवृत्तीला. वीरदासा, तूही अनिर्बंध स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे स्मरतय तुला. एकीकडे चारित्र्य की एक अनैसर्गिक बाष्कळ बडबड आहे म्हणायचे, आणि दुसरीकडे सीतेच्या चारित्र्याचा मुद्दा ढाल म्हणून वापरायचे. होय. वीरदासा ताडकन उठला. मला हे चेहराही स्मरतोय. चेहरा तोच नसेलही, पण त्या मस्तकातला विचार तोच आहे. वृत्तीही तीच आहे. हे प्रभू, रावण मरून युद्ध संपत नसते. रावणत्वाचा विनाश महत्वाचा असतो, ती करारीपणाने म्हणाली. पण तिलाही जाणीव झाली होती, खूप उशीर झालाय. नियतीने अजून एक युद्ध तिच्यासमोर मांडून ठेवले. पुढल्या काही काळात सीतेच्या चरित्र्याचा कलंक अधिकच चर्चिला गेला. पराक्रमी श्रीरामाला हे शोभनीय नाही. जेव्हा जेव्हा आम्ही त्याचे राज्यसभेत दर्शन घेऊ, तेव्हा तेव्हा सीता आम्हाला दिसेल. आमची महाराणी अशी असू शकत नाही. जनमानसात वेगवेगळ्या विचारांचे तरंग कसले बुडबुडे उठू लागले. जनमानस याचा थांग लागत नाही. जानकी वीरदासाला सांगू लागली. कालपर्यंत ज्या प्रभू रामांच्या चरणांची धूळ मस्तकाला लावण्यात धन्यता मानली जात होती, त्याचे श्रीरामांवर आज ही चिखलफेक सुरू आहे. असेच असते. याच जनमानसाच्या अस्मितेचा विषय होते ही कालपर्यंत. आज धारणा बदलली. धारणा वीरदासा, केवळ शस्त्रांनी लढायचा काळ आता संपला. लोकांच्या मनात काही धारणा निर्माण कराव्या लागतात. लंकाधिपतींच्या ताब्यात असूनही जानकीचे शील सुरक्षित असल्याचा बोलबाला होतो नव्हे, निर्माण केला गेला होता. रावण महान आहे ही धारणा निर्माण केली गेली होती. तोच खेळ सुरू झाला आहे. आपल्या राज्याची पट्टर आणि चरित्र्यवान असायला हवी ती धारणा, आणि रावणाच्या बंदिवासात ती तशी राहू शकत नाही ही धारणा. आता लढायचे धारणांशी सीतेच्या मनात आहे तरी काय? लक्ष्मण, भरत, वीरदासाला कळेच ना. रामाच्या प्रासादात खल होऊ लागला. वारंवार बैठकी जडू लागल्या. अयोध्येतच काय, पण अन्यत्रही हाच विषय ऐरणीवर आला होता. जलाशय, विहीर खोदणे, मार्गांची उभारणी, उद्योगाचे प्रश्न, कृषी क्षेत्रातील प्रयोग, सारे विषय मागे पडून एकच विषय चढायला जाऊ लागला. सीता आपल्या प्रासादात होती. कैकेयींनी भेट केलेल्या जानकी प्रासादाच्या वरच्या भागात उभे राहिले ती सारी अयोध्या दिसे. शरयू वाहत असायची, नगर दिसायचे. या सगळ्यात असूनही यापासून एक दूर एकटी असायची ती. तिला हे असे फार आवडायचे. जुन्या आठवणी स्मरायच्या, नव्या विचारांचे वारू मनात वेग घ्यायचे. आजही ती वर्तमानाची कठोर चिकित्सा करत उभी होती. विचारांनी, शस्त्राला शस्त्रांनी आणि डावाला प्रतिडावांनी उत्तर दिले पाहिजे. गुरुकुलातल्या एका चर्चेत वीरदास म्हणाला होता. आचार्य स्मित करत सर्वांकडे पाहत होते. सीतेकडे त्यांनी पाहिले. उत्तराच्या अपेक्षेने ती म्हणाली होती, विचारांनी उत्तर द्या आणि शस्त्रांनी त्यामागे कूटनीती असलीच पाहिजे. विचारांनी उत्तर द्या किंवा शस्त्रांनी, त्यामागे कूटनीती असलीच पाहिजे. तिच्या मनात विचार चमकला. ती तिढ्याला कूटनीतीनेच उत्तर द्यावे लागणार. तिला काहीतरी सुचले होते. ती बैठकीची वाट बघू लागली. अधीरतेने एक विचार आला होता तिच्या मनात. बैठक स्तब्ध झाली. भरत, लक्ष्मण आणि वीरदास अचंबित झाले. राम तर आसनावरून उठलाच. काय
असा विचार तरी कसा आला तुझ्या मनात सीते? प्रभू, त्यांना माझ्यात काय कुणाच्याच चरित्र्याशी देणे घेणे नाही, कारण चरित्र्याची संकल्पना त्यांच्या अनिर्बंध स्वातंत्र्याच्या कल्पनेतले अडसरच आहे. पण निशाणा माझ्यावर असला तरी लक्ष आहे. वेगाने प्रगतीकडे धावणारे रामराज्य बिन महत्वाच्या मुद्द्यांना ऐरणीवर आणून प्रजेला भलतीकडे न्यायचे. जनमानस चुकीच्या दिशेने विचार करत असेल तर अप्रिय होण्याचे भय न बाळगता राजाने ठाम उभे राहायला हवे. राजा रामाने मत मांडले, नाही, जेव्हा राज्य संघर्षाच्या एका निर्णायक टप्प्यावर असते तेव्हा नाही. रामराज्य महत्वाचे की सीता याचा निर्णय घेण्याचा काळ आहे हा. प्रजेच्या मनात उठलेली आणि जाणून बुजून उठवलेले हे वादळ एखाद्या प्रलयंकारी चक्रीवादळाचे रूप घेऊ शकते. सीतेने त्याच्या मताचे खंडन केले. राजा असा वादळाचे भय बाळगत बसला तर त्याने राज्यच करू नये. राम म्हणाला, हेच तर हवंय त्यांना. राजाने हा मुद्दा इतका जिव्हारी लावून घेतला की त्या बदल्यात सत्ता अधिकार त्यांचा त्याग करावा आणि मग अस्थैर्य, अराजक आणि अनाचार. सीता बोलत होती आणि लक्ष्मणाची मती गुंग झाली होती. भरताच्या मनात संताप दाटला. वीरदास मात्र सगळ्यांमागची कूटनीती समजून चुकला होता. मग यानंतर तरी त्यांच्या मागण्या संपतील का? नवे नवे मुद्दे निघतच नव्हे काढतच राहतील हे लोक? रामाने विचारले. होय, निसंशय प्रभू, पण राज्यकारभार म्हणजे दुसरे काय? संकटांनी निरंतर शृंखलाच ना. पण त्यातही राज्याचे हित दृष्टीसमोर ठेवत चालत राहावे लागते ना. त्याग करावाच लागतो. सीता समजावू लागली. त्याग त्याग त्याग, मला घृणा येते या शब्दांचीच. लक्ष्मण म्हणाला, हेच तर दुःख आहे लक्ष्मणा. दुष्टपणाचा ना कंटाळा येतो ना घृणा. मात्र चांगल्याचा चांगुलपणाचे ओझे होते. सीतेने त्यालाही उत्तर दिले, कारण त्याचे मूल्य चुकवावे लागते सीते, जे सोपे नसते. तू चुकवलेस. लक्ष्मणाने चुकवलंय. माझ्यासाठी फरफट झालीये तुमची. त्याचे अपराधी पण मलाच आजही पोचते. श्रीरामांच्या स्वरात खरोखर एक बोच, एक अपराधी भावना आणि वेदना होती. काही क्षण सगळेच मूक होते. प्रभू, मला किती त्रास होत असेल विचार करा. माझ्यासाठी लढलात तुम्ही. वानर सेनेने माझ्यासाठी बलिदान दिले. माझ्या मुक्तीसाठी काय काय झालेले पाहिलेत मी. आणि आता जर मला काही करावे लागणार असेल तर मी मागे राहू? माझ्या सुवर्ण मृगाच्या मोहापायी किती बळी गेलेत. आता माझी वेळ आली आहे बलिदानाची. हे म्हणताना सीता हळवी झाली होती. मी हा प्रस्ताव नाकारतो म्हणत लक्ष्मण उठला. मी सुद्धा, म्हणत भरत ही बैठकी बाहेर पडला. वीरदास तसाच जमिनीवर जखडल्यागत बसून राहिला. वीरदासा, तात्काळ नगरात एका शोध शृंखला हातात घे. या विचारामागचे हात आणि मेंदू शोधले पाहिजेत आणि हे शोधकार्य गुप्त असेल. सीता रामाजवळ गेली. तिने त्याला हात देत उठवले आणि दोघे दालनाबाहेर जाऊ लागले. रात्रीच्या काळोखात शरयूच्या तीरावर काही पलित पेटलेले होते. काहींशी जागा होती, पण तरीही एक गूढ गंभीर काळोख होता. काळोखात राजा रामप्रभूंची नाव चालली होती. ते तसे रात्रीच्या वेळी नावेतून फिरत राहणे श्रीरामाला आवडे. सीता त्यांच्या खांद्यावर मस्तिक ठेवून होती. काही काळ दोघे मुक होते. केवळ नावाड्याच्या वल्ली मारण्याचा स्वर येत होता. काही रातकिडे आणि हळूच उसळून वर येणारी एखादी मासोळी सोडली तर सर्वत्र नीरव शांतता होती. कोलाहल होता रामाच्या मनात, अंतरंगात. सीता तो टिपत होती. प्रभू, तिने म्हटले आणि रामांची तंद्रा भंगली. तुम्हाला हे कठीण जाऊ नये. त्याने तिच्याकडे पाहिले. मला सांगा, इतक्या वर्षात व्यक्ती म्हणून कधी जगलाय तुम्ही? एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून जन्माला आला, तेही राज्याला वारसा हवा म्हणून. रामाला विश्वामित्राचे उद्गार स्मरले. दशरथा, मी कल्पनाही केली नव्हती की तू या भ्रमात असशील की महर्षी ऋषशृंगांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला, तो तुला पुत्र प्राप्ती म्हणून. हे पुत्र तुझे असतील पण तुझ्यासाठी नाहीत. राम स्तब्ध होता. आठवतं ना प्रभू? मग विद्याभ्यास पुरा झाला तोवर आता धनुष्य घेऊन निघालात. राक्षसांच्या निपात करण्यासाठी विवाह करून घरी पोहोचलात, पण स्वतःचा संसार केलात नाही. एक पुत्र अयोध्येच्या राजाच्या शब्दाचा मान राखण्यासाठी वल्कले नेसून वनवासाला गेला. नाही स्वामी, व्यक्ती म्हणून तुमचे अस्तित्व नव्हतेच कधी. ते कायमच समाज पुरुषाच्या स्वाधीन होते. हे बोलताना व्यक्तिवादाचा पुरस्कार करणाऱ्या छदमूर्तींना तुम्हाला श्रीराम कळणारच नाही असे म्हटल्याचे सीताला स्मरले आणि रामाच्या कानात विश्वामित्राचे स्वर धडका देत होते. काकूस
काकुस्थ्य कुलात सिंहासनावर बसतानाच व्यक्ती म्हणून असलेल्या अस्तित्वाला तिलांजली देण्याचा प्रघात आहे. तो हे आसन ग्रहण करतो ते केवळ समष्टीसाठीच. प्रभू राज्य अर्भकावस्थेत आहे. अशा वेळी व्यक्ती म्हणून विचार करता येणार नाही मला. आपल्याला रामाला हे पटतही होते आणि मुळीच पटतही नव्हते. काही काळ मूक राहिल्यावर त्याने तळमळून विचारले, अगदी आतड्यातून विचारले, सीते, काय मिळाले तुला आयुष्यात माझ्याकडून? वनवासच ना? रघुनंदन, तुम्ही सर्वांचे आहात, सर्वांसाठी आहात. माता कैकेयी म्हणाल्या होत्या, सीते, रघुकुलात बुद्धिवंत आणि प्रज्ञावंत स्त्रीलाच खूप काही सोसावे लागते. पण मला आता कळून चुकलंय, रघुकुलात साऱ्यांनाच सोसावे लागते प्रजेसाठी. रामराज्य ही विचारांची लढाई आहे आणि मी या लढ्याचाच एक भाग आहे प्रभू. मग बराच काळ दोघे अबोल झाले. मग त्या प्रदीर्घ शांततेला फाडत सीताच म्हणाली, चला नाव मागे फिरवा. नाव मागे फिरली आणि प्रवाहाला कापत वेगाने पुढे सरकू लागली. लाटा नावेला अडवत होत्या. नाव त्यांना मागे रेटत पुढे पुढे चालत होती. जानकीच्या प्रासादात आलेल्या वीरदासाने सांगितले, त्यांना आणलंय. एका पुरवासियाच्या घरात होते. गेले काही मास हीच प्रचार व्यवस्था राबवत होते. सीतेने स्मित केले. तिला कल्पना आलीच होती. ती बाहेरच्या मुख्य दालनाकडे निघाली. तिला दिसले बंदिवान छद्ममूर्ती उभे होते. शरीर कृष्ठ झाले होते. शरीराला किंचित कंप होता. भयाने असेल आणि विजल्यासारखी दृष्टी. ती पुढे झाली. प्रणाम महर्षी. तिने नेहमीप्रमाणे विनम्रतेने अभिवादन केले. ते किंचित स्मित करायच्या प्रयत्न करत बोलू लागले, आजवर मी तुला बंदी अवस्थेत पाहिले, आज तू मला पाहतेस. त्यांच्या स्वरात खेद होता आणि कुस्तीतपणाही. मृत्यूदंडापूर्वी एक प्रतिशोध. तिने स्मित केले, त्यांना मुक्त करायची सूचना केली आणि मग म्हणाली, आसनस्थ व्हा आचार्य. रावण राज्य असते तर एव्हाना मृत्यूदंड दिलाही असता, पण हे प्रभू रामांचे राज्य आहे. तिने गोरस आणि फलाहार मागवला. त्यांना 2 घोट जल आणि गोरस प्राशन करून दिले. मग ती बोलू लागली, ज्या चरित्र्याचा संकल्पनेला अनैसर्गिक म्हणत आलात, आज त्याच्याच आडून वार करावा लागला तुम्हाला. पण हा वारही मी परतवणार आहे आणि तोही अयोध्येच्या महाराणीला साजेल अशाच पद्धतीने. त्यांनी सीतेकडे पाहिले. त्यांच्या दृष्टीत औत्सुक्य होते आणि भयही. तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही आचार्य, कारण तुम्ही कल्पनेतही असा विचार करू शकणार नाही असे वागणे तर दूरच, पण मी श्रीराम प्रभूंना माझा निर्णय दिला आहे. आचार्यांचाच श्वास अडकल्यागत झाला. प्रजेला सीता नको असेल तर सीता निघून जाईल राज्याबाहेर. काय ते कसे बसे उद्गारले. सारे त्रैलोक्यच त्यांच्या भोवती गरागरा फिरतय असे झाले त्यांना. आता राम आणि प्रजा यात संघर्ष होणार नाही. अराजक अस्थैर्य निर्माण करता येणार नाही तुम्हाला. त्यासाठी तू पुन्हा वनवासात जाणार. वनवासात पुन्हा? त्यांचा आ वाचला. शब्द घशातच अडकले. मग पुन्हा आपण ऐकलंय. त्यांची खातर जमा करण्यासाठी त्यांनी विचारले. मोठ्या कष्टाने मिळवलेले हे सारे सुख उपभोग सोडून? त्यांचा विश्वासच बसत नव्हता. सीतेने स्मित केले. क्षणभर त्यांना धक्क्यात बाहेर येऊ दिलं. मग ती पुन्हा बोलू लागली, तुम्हाला हे अनाकलनीय असेल नाही? कसे कळणार? कारण आचार्य, त्यागाची ना व्याख्या तुम्हाला ठाऊक, त्या त्यागाचे मोल. आचार्यांची मान खाली गेली. राम लक्ष्मणांच्या हुबेहूब मुखोट्यांचा डाव टाकल्यावर हातात खड्ग घेऊन धावणारी सीता जशी त्यांना अकल्पनीय होती, तशीच ही सीता त्यांच्या कल्पने पलीकडली काहीतरी सांगत होती. सीतेने त्यांना काही काळ भानावर येण्यासाठी वेळ दिला. ती अत्यंत सहज होती. मग एक स्मित करत बोलू लागली, पण तिढा मात्र चांगला टाकलाय तुम्ही आचार्य. राजा श्रीरामांनी हट्टीपणाने माझी बाजू घेतली तर संघर्ष अटळ, आणि मला जाऊ दिले तर मग राम एका अबलेला केवळ लोकापवादामुळे त्यागणार स्वार्थी राजा, असंवेदनशील पुरुष. मग ती हसली. आज माझ्या हीनतेचे ढोल पिटणार तुम्ही. उद्या माझी बाजू घेऊन भांडायला तयार. हे विश्व स्त्रीचे नाही, स्त्रीसाठी नाही, पुरुषांच्या स्वामित्वाचेच हे जग, वगैरे वगैरे. आचार्यांना जल आणि गोरसाने काहीशी तरतरी आली. होय सीते, आता काहीही झाले तरी रामाच्या चारित्र्यावर डाग लागणारच. तो निष्कलंक राहणार नाही. मनातून उतरेल तो. ते म्हणताना त्यांच्या म्लान आणि रंग उडालेल्या मुद्रेवरून एक सुख दिसू लागले होते. सीतेने पुन्हा एक स्मित केले. त्यांना
त्यात त्यांना आढळला आत्मविश्वास. त्यांच्याकडे दयेने पाहत ती म्हणाली, एका कृतीत मनातून उतरायला राम म्हणजे रावण नव्हे. आचार्य, प्रभू रामांच्या पाठीशी अनेक पुण्यकर्म आहेत. रामांच्या व्यक्तिमत्वाची ओळख आहे ती. रावणाने ना प्रजेसाठी काही केले ना भावंडांसाठी. रामचंद्र एक पुत्र आहेत, एक बंधू, एक राजा, एक मित्र, एक शिष्य म्हणूनही लक्षात राहतील. खऱ्या विद्यावंतांचा आधार म्हणून स्मरतील लोक त्यांना. प्रजेसाठी सर्वस्व अर्पण करणारा, राज्याचा सेवक होणारा राजा, व्यक्ती म्हणून स्वतःची ओळख पुसून प्रजेसाठी जगणारा म्हणून लोक दाखला देतील त्यांचा. आणि एक पती, एक आदर्श पती म्हणूनही. आचार्यांनी विस्मयचकित होत तिच्याकडे पाहिले. ती बोलतच राहिली, होय, कारण मला कल्पना आहे की वनात गेले की माझे स्वामी राम प्रासादात वनवास भोगतील, ब्रह्मचर्य पालन करतील, तृणशय्येवर निसतील, एकभुक्त राहतील. प्रजेला दिसेल प्रीती काय असते, प्रेम काय असते. मग तुम्ही काहीही म्हणत राहा, कालांतराने याच प्रजेला जाणवेल. राजा रामाने नव्हे, आपण अन्याय केलाय सीतेवर. मी हसले. सीते बाई, प्रजेत इतके शहाणपण कुठले आले? प्रजेच्या वेडेपणावरच भिस्त आहे तुमच्या विचारांची, म्हणत सीतेने स्मित केले. रामराज्यात प्रजेचे हे शहाणपण वाढीला लागणे अधिक महत्वाचे मानतो आम्ही. तुम्ही तेच पुसायला बघताय. एका रेषेत चालणारी प्रजा हवीये तुम्हाला. दुसरे मत नको, वाद नकोत. उपभोगाच्या स्वातंत्र्याखाली दास्यत्व देणार असता तुम्ही. होय, आहेच आमची भिस्त शहाणपणावर. या शहाणपणावर. जे तुझ्यावर संशय घेतय, या आज पुन्हा पराजित होत असल्याचे जाणून ते क्रोधाविष्ट झाले. त्यांचा तो पराजय केवळ सीतेने नव्हे तर या संस्कृतीनेच केला होता. जखमी श्वापदासारखे ते बिथरले. सीता शांततेत होती. आचार्य शहाणपणा गोंधळू शकते, वाम मार्गाला लागते, कधी कधी सारासार विवेकही हरवून बसते, पण संपत नाही. आणि दीर्घकाळ दास्यात तर राहूच शकत नाही. वीरदासा, आचार्यांना किंचित कंप सुटला. ही कसा प्रतिशोध घेईल? आजन्म कारावास की देहदंड? इतक्यात सीतेने आदेश दिला, जा, यांना अरण्यात नेऊन सोडून द्या. आचार्य स्मितीत झाले, नकळत बोलून गेले. सीते, होय आचार्य, विद्यावंतांना देहदंड नाही या राज्यात. आणि तुम्हाला दंड देऊन काय होणार? छदमूर्ती नामक वृत्ती संपणार आहे. आजच काय, युगानुयुग, अगदी कलियुगातही शहाणपणाला विकृत बुद्धीने प्रदूषित करणारे छदमूर्ती जन्म घेतीलच. हा संघर्ष सुरू राहीलच. तुम्ही नसाल, मी नसेन, रामप्रभू ही अवतार समाप्ती करतील, पण राम नावाचा विचार तेव्हाही असेल, कारण मी एकटी जात नाहीये. माझ्या गर्भात रामाचा अंकुर घेऊन जाते. माझ्यात काय, पण या भूमीत जन्मणाऱ्या प्रत्येक गर्भात राम विचाराचा अंकुर असेल. जा, अभय दिले तुम्हाला, म्हणत सीतेने त्यांना पुन्हा नमस्कार केला. अकस्मात सामोऱ्या आलेल्या या स्वातंत्र्याने बावचळून गेलेले छदमूर्ती क्षणभर नुसतेच उभे राहिले. सीतेकडे पाहणे म्हणजे माध्यानीच्या सूर्याकडे पाहण्यासारखे वाटू लागले त्यांना. त्यांनी तिच्याकडे न पाहिल्यासारखे केले आणि मग सेवकाच्या मागोमाग चालू लागले. ते भेदरलेही होते, गोंधळलेही होते आणि पराजितही झाले होते. पण त्यामुळे आता त्यांच्यातला विखारा आणि विद्वेष अधिकच तीव्र होऊ लागला होता. वीरदासा, लक्ष्मणांना सांग, तयारी कर, तोच मला वनात सोडायला. वीरदासाला हुंका फुटला आणि तो लपवण्यासाठी तो बाहेर धावला. सीता वळली. मागे उर्मिला उभी होती. ती सीतेजवळ आली, पोटाशी धरले तिला. दोघी बसल्या. उर्मिले, नियतीने बहुधा स्पष्ट लिहिले, पिता जनक आणि माता सुनेनाच्या घराचा उंबरठा ओरडल्यावर मला राजसुख नाही, राजवाडा मला धार्जिनच नाही बघ. पण आता मी नियतीचा विचार करणे सोडून दिले आहे. तिचे काम ती करत राहील, माझे मी करत राहील. नियती मानवाच्या हातात नाही, हातात आहे ते कर्म, चांगलेच आहे. गतजन्मीच्या साऱ्या पूर्वसंचितांचे हे भोग भोगल्याने क्षय होऊन पाटीकोरी होणार असेल तर चांगलेच आहे ना. उर्मिलाने तिची हनवटी हातात धरली. नाही म्हणतेस, पण सुप्त मनात नियतीचाच विचार करतेस.
सीता हसली. तुझ्यासारखे कुठे ग मला जमायला. आमचे सामान्यांचे असेच असते. कधी नियती शरण, कधी कर्मवादी. अनाकल नियतेची संगती लावत राहायचे. नियती की कर्म? सीते, समजा मिळाले या प्रश्नाचे उत्तर. काय फरक पडणार आहे? उर्मिलेने म्हटले. सीतेने तिला जवळ घेतले आणि कोण जाणे म्हणत तिने स्मित केले. बराच वेळ दोघी एकमेकींसोबत बोलत राहिल्या. रात्र होऊ लागली तशी ती समोर आले. त्याचा शहाणा संबंध स्वीकार करत उर्मिला परतली. रात्र झाली. राम शयन कक्षात आले. त्यांच्या हालचालीतले एक अपराधीपणाची भावना होती. ते केवळ इतकेच म्हणू शकले, कसं सोसशील ग हे सारे? भूमिकन्या आहे मी. पृथ्वी सुता, सहनशीलता माझ्या रक्तातच आहे, ती म्हणाली. आणि क्षमाशीलताही, म्हणत श्रीरामाने मान खाली घातली. त्यांचे नेत्र ओलसर झाले. तिने त्यांना जवळ घेतले. नाही स्वामी, अश्रू नकोत. होय, अयोध्या नरेशाला ते स्वातंत्र्य नाही, पण आज तरी एक व्यक्ती, एक माणूस म्हणून जगू दे मला, केवळ काही घटिका तरी. सारे धैर्य गळून पडल्यावर तिने त्याला घट्ट जवळ घेतले. काही काळ दोघे तसेच एकमेकांचे होऊन बसले, केवळ एकमेकांसाठीचे. उत्तर रात्री कधीतरी राम निद्रेच्या अधीन झाले. सीता दुसऱ्या कुशीकडे वळली. आता वनवासाची तयारी करायची होती. पुन्हा एकदा तिने पोटातल्या रामाच्या अंकुराला हळूवार स्पर्श केला. तिच्या मनात आले, मी भूमी न राजप्रसादात पोहोचले, तू राजवाड्याच्या वनात निघालास. गतजन्मीचे काहीतरी कर्म असेल का तुझे? चल आता या प्रश्नाचे उत्तर आपण मिळून शोधूया. म्हणत तिने पापण्या मिटल्या. हताश निराश चंद्र परतत होता. मावळल्या मनाने सूर्य उगवण्याच्या तयारीत होता. चांदण्या तर मध्यरात्रीपासूनच निस्तेज झाल्या होत्या आणि पृथ्वी ती साऱ्यांचा भार साहत होती स्थित प्रज्ञ मनाने. लक्ष्मणाने सीतेला वनात सोडले. एकदाही माघारी न बघता तो निघून आला. काळ सरत होता. वर्षा, वसंत, शिशिर एका मागोमाग एक ऋतू आले आणि गेले. सूर्यचंद्र कितीकदा आले गेले, गणतीच नव्हती. वनवासात 12 वर्ष निद्रेविना राहिलेल्या लक्ष्मणाला आता कितीही आराधना केली तरी निद्रा येत नव्हती. श्रीरामाने तृणशय्या अंथरली खरी, पण तो शून्य निद्रेची साधना करत राहिला. आता त्याला निद्राच नको होती. तो सगळ्या पलीकडे गेला होता. त्याने रामराज्य उभे केले. न्याय आणि समत्व यांचे अधिष्ठान राहिलेले राज्य, एक आदर्श राज्य. सीतेच्या पोटातले 2 अंकुर लवकुश, तेही आता मोठे होऊ लागले. महर्षी वाल्मिकीही थकले होते. ते अरण्यात दिशाहीन वाट तुडवत राहत. कधी वाट सापडे आणि ते कुटीत परतत, तर कधी कसलेच भान न राहून कित्येक प्रहर जिथे पोहोचत तिथेच काढत. काळाशी त्यांचा आता कसला धागाच उरला नव्हता. दृष्टीही इतकी अधू झाली होती की दिवस आणि रात्रीतले अंतरच कमी झाले होते. असेच एक दिवस कुठल्याशा जलाशयाजवळ बसले असताना कानावर परिचित स्वर आला, नारायण नारायण. वाल्मिकींच्या निर्जीव दृष्टीत जणू प्राण आले. देवर्षी आलात आपण? वाल्मिकी, इथे कुठे येऊन बसलात? आणि अशा अवेळी त्यांनी विचारले. मुनिवर, वाल्मिकी मंद स्मित करत म्हणाले, स्थळाचे काळाचे भान आहेच कुठे आता? नारद मुनी त्यांच्याजवळ बसले. आत्मीयतेने त्यांचे हात हातात घेतले. म्हणाले, कशाला हवीये पत्रास तुला स्थळ काळाची? अरे, तुझ्या ग्रंथाला, तुझ्या चिंतनाला आता ना स्थळाचे बंधन ना काळाचे. त्रैलोक्यात गाजते ते. कित्येक पिढ्या सरल्या तरी वाचले, सांगितले जाते, गायले जाते. समाधान पावण्याऐवजी वाल्मिकी विचारमग्न झाले. काही क्षण ते शब्द जुळवू पाहत होते. मग बोलू लागले. मुनिवर, जे गायले जाते ते माझेच आहे का? नारद मुनींनी महर्षींकडे पाहिले. ते सांगत होते, मी परवाच एका जनपदातून चाललो होतो. काही कन्या आल्या. नमस्कार केला त्यांनी. मी पाहिले त्यांच्या अंगावर उत्तरीय नव्हते. मी विचारले, हे कन्यांनो, शरीराच्या वरच्या भागाला वस्त्र का नाहीत? तशा त्या म्हणाल्या, नको रे देवा, या चोळीनेच सीतामाईला वनवास घडवला. मग त्या सुवर्ण मृगाची कथा सांगू लागल्या. वाल्मिकींनी मग आपल्या ग्रंथाची काही पूर्जपत्र चाळत म्हटले,
हे या पृष्ठावर कुठेच नाहीये. मला स्मरतच नाहीये मी असं काही लिहिल्याचे. सुवर्ण मृग स्मरतो, मग त्याच्या कातड्याचे उत्तरीय हवे का हट्ट नाही स्मरत. नव्हताच तो, हेच काय मग. पण माझी रामकथा रामाच्या राज्याभिषेकानंतर समाप्त होते. नंतरचा भाग कुठून आला, कुणी आणला, तो चारित्र्याचा संशय, ते त्या छद्ममूर्तींचे कपट आणि बरेच काही बाही. तो शंभकू काय किंवा एकदा एका मंदिरासमोर मी थबकलो. कुणीतरी सीतेचे नाव घेतले. कीर्तनकार सांगत होता, कैकई गेली सीतेच्या महालात. म्हणाली, रावण कसा दिसत होता ग, मला चित्र काढून दाखव. तिने हुबेहूब चित्र रेखाटले. मग ती रामाकडे हे चित्र नेत म्हणाली, बघ किती हुबेहूब, केवळ स्मरण करून काढले. म्हणजे बघ हिच्या मनात रावण किती खोलवर रुजलाय. मग म्हणे रामाने तिला अरण्यात धाडून दिले. वाल्मिकी श्वास घेण्यापुरते थांबत म्हणाले, मुनिवर हे माझे नाही, मला स्मरतय, हे माझे नाही. नाहीच रे तुझे, मुनिवर ठाम शब्दात म्हणाले. वाल्मिकी, आता आता हे तुझे नाहीच. चिंतन भुर्ज पत्रांवर उतरले, ग्रंथ सिद्धीस गेला, लोकार्पण मस्तू झाला की लोकांचा झाला. पण मुनिवर नाही. वाल्मिकी, खंत करू नकोस. अरे युगानुयुग एखादाच असा भाग्यवान असतो ज्याचे चिंतन हे लोकांचे चिंतन होऊन बसते. तू असे निर्बंध घालू शकला असतास की या ग्रंथातले एकही अक्षर बदलता येणार नाही, ते बदलले तर देहदंड होईल. तर मग लोकांनी केवळ अक्षरेच मुखोद्गत केली असती, तुझे चिंतन नसते पोचले. तुझा ग्रंथ एक दहशतीचा विषय बनला असता. वाल्मिकी, विचार कर, तुझी अक्षरे लोकांच्या चिंतनाचे माध्यम होऊन बसली. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाताना ते तसेच तसे दिसत नाहीये. उलट पिढी दर पिढी त्यात भर पडते. प्रत्येक पिढी तुझ्या चिंतनाला आपल्या काळाशी जोडून घेते. तुझे चिंतन ही आकाशा इतके व्यापक आणि विशाल की ते दर पिढीला विचार करायला लावते. प्रत्येक पिढी आपली चांगली वाईटाची, नैतिक अनैतिकतेची संकल्पना तुझ्या चिंतनावरच घासून घेते, तुझ्या रामराज्यांच्या चिंतनावर. हो, पण मुनिवर, हे करताना किती प्रक्षेप, किती विसंगती. माता शबरीच्या रूपात कौशल्येला पाहणारा राम शंभुकाची हत्या करेल. अरे वानराचा सखा होणाऱ्या हनुमंताला बुद्धिमता वरिष्ठ मानणाऱ्या माझ्या रामाला कसले आले सवर्ण अवर्ण. आणि सीतेला बुद्धिमती म्हणणारा राम लोकापवादाचे भय बाळगून सीतेला वनात धाडतो. वाल्मिकीची अवस्था नारदांना कळत होती. धाडू दे, ते शांतपणे म्हणाले, कारण राम आणि रामाचा विचार हाच केंद्रस्थानी आहे. तोच केंद्रबिंदू आहे, तो विश्वासाच्या चिंतनाचा. जेव्हा कधी ज्ञान बंदिस्त होते, कर्मापेक्षा गुणवत्तेपेक्षा वर्ण महत्वाचा होतो, तेव्हा समाजाच्या अंतरंगात एक चिंतन सुरू होते, अन्याय विरुद्ध. शंभकू त्याचेच रूप आहे. प्रतीक असते. म्हणजे बघ, रामराज्यात अपेक्षित असलेल्या समत्वाचा विसर पडतो लोकांना, तेव्हा त्या समत्वाचा लढा होऊन येतो तो शंभकू. हे तुझ्या ग्रंथात नसेल, मला कल्पना आहे. नाहीच आहे तो तुझ्या ग्रंथात, पण आता तो तुझ्या ग्रंथाचाच एक भाग आहे. कारण शंभुकाची वेदना चिंतनाचा विषय होणे ही काळाची आवश्यकता असते. तुझे चिंतन काल सुसंगत होते, ते त्यामुळे सारे विश्व, आपले जगणे, आपला भवताल, आपले सारे काही रामराज्याच्या मापदंडाने मापून घेतले, तपासून घेतले. अरे सीता नव्हे, एक मोजपट्टी दिली आहेस तू विश्वाला, मनुष्यत्व मापण्याची, समस्त मापण्याची. मुनीवर बोलत होते. वाल्मिकी कानात साठवत होते होते आता यातून बाहेर पड, गुंतू नकोस. माता अहिल्या जसा खेळ म्हणून साऱ्यांकडे पाहत असे, हे तुझे चिंतन, ही तुझी सीतेची कथा कुणाचे रंजन करील, कुणाच्या विचारांची कवाडे उघडेल, कुणा एखाद्याला नियती की कर्म या कोड्यात टाकेल, अथवा एखाद्याला सगळ्या पल्याड जायचे बळ देईल, सित्यप्रज्ञतेकडे नेईल, कुणाला विद्रोहाची दिशा देईल, कुणाला नात्याचे भान देईल, कर्तव्याची जाण देईल, विलक्षण कार्यरत करेल किंवा निसंग करून सोडेल. हे काही होईल, ते आता राहू देत. तू बाहेर पड, यातून मुक्त हो. तू तुझी ऐतिहासिक भूमिका पार पाडली आहेस. दोघे बोलत राहिले आणि भटकत राहिले. दऱ्या खोऱ्या, पर्वता, नद्या, सागर, अरण्य, नगर तुडवत राहिले. त्यांना अनेक ठिकाणी राम मंदिरं दिसली. तिथे रामासोबत तितक्याच मानाने
सीतेला स्थान होते तितकीच भक्ती होत होती. त्या प्रजेला सीतेला रामापासून विलग होणे होते. तिला त्याच्याच शेजारी मानाने स्थान दिलेले पाहून वाल्मिकी सुखावत होते. एके रात्री एका ठिकाणी तात्पुरता बांधलेल्या मंडपात खेळ सुरू होता. त्यात हनुमान होता, लक्ष्मण होता, रावण होता, त्रिजटा, कैकई, भरत, उर्मिला, जनक आणि सीताही होती. देवर्षी नारद म्हणाले, बघ वाल्मिकी, किती युगे लोटली, आज ही तुझ्या सीतेची कथा सांगितली, गायली, खेळली आणि आस्वादली जाते. हलकेच समाधानी स्मित करत वाल्मिकी म्हणाले, पण ही सीता? मग तेच हसले, हसून म्हणाले, असो, हे त्यांचे आकलन आहे. मी त्यांना ही त्यांना कळलेली सीता आहे. ही त्यांच्या काळातली सीता आहे. होय वाल्मिकी, सीता एका काळात बद्ध होऊच शकत नाही. ती कालजयी आहे, कालातीत आहे. वाल्मिकींनी मान डोलावली आणि ते पित्याच्या जन्मदात्याच्या मायेने सीताला निरखत राहिले, दृष्टीत आणि हृदयातही साठवत राहिले. ही कहाणी सफळ संपूर्ण. खूप छान, धन्यवाद मॅडम. शकुंतला धन्यवाद. मॅडम, संपलं काय पुस्तक? हो हो, संपलं. ऐकलं मी थोडं आता 10-15 मिनिटं. खूप छान आहे. आणि सगळ्यांचे मला एकदा सांगायचे की सगळेजण म्हणतात मंगल मॅडमना धन्यवाद, मंगल मॅडमना धन्यवाद. माझं काही नाही यात. तुम्हाला किती वेळा सांगितलं मला धन्यवाद नका देत जाऊ. शकुंतला मॅडमनीच ठरवलं हे पुस्तक वाचायचं. त्याच मला म्हणाल्या पुस्तक खूप छान आहे, मी वाचू का? तर वाचा म्हटलं. तर शकुंतला मॅडमचेच धन्यवाद. खरं त्यांच्यामुळे तुम्हाला ऐकायला मिळालं. थोडस आपण बघतो की सीतेबद्दल जास्त आपण सीतायनात सुद्धा बघितलं आणि या पुस्तकात सुद्धा आता आहे. हे तर काळानुसार सगळं बदलत जातं. आता जो काळ येणार आहे पुढचा, तो स्त्री शक्ती पूजनाचा येणार आहे. आता रामाची देवळं नाही होणार, आता सीतेची देवळं होणार आहेत. आणि सीता ही स्त्री शक्ती, हिचा जागर जास्त होणार आहे आणि स्त्रीची पूजा जास्त होणार आहे. ऍक्च्युली होतीच शक्तीची पूजा, पण नवरात्रात तिचं जास्त महत्व असतं. तर हे थोडं थोडं काळानुसार बदलत चाललंय. त्यामुळं रामायणाच्या ऐवजी आता सीतायन येतं. सीतेबद्दल आपल्याला माहिती मिळतेय किंवा ऋषी पत्नींची महती आपल्याला कळायला लागली. आतापर्यंत आपल्या सगळ्या ह्याच्यात ऋषींबद्दलच जास्त आपल्याला लहानपणापासून म्हणा किंवा आपल्या साहित्यात जास्त लिहिलेलं आहे. ऋषी पत्नींचं सुद्धा खूप मोठं कार्य झालेलं आहे. ते आता हळूहळू हळूहळू असंच सीतेसारखं आपल्याला मिळणार आहे, प्रकाशात येणार आहे. तर ओघवत्या काळानुसार काही काही सत्य उघडकीस येतात किंवा त्याच्यावर प्रकाश पडतो आणि काळानुसार बदलत जातं. त्यामुळे हे या लेखकाचं काय नाव आहे मॅडम? अभिराम धडकमकर. अभिराम धडकमकर यांनी जर वेगळ्या पद्धतीने मांडली आहे सीता. मला असं वाटतं की सीतेवर बरीच पुस्तकं सध्या आलेली आहेत आणि प्रत्येक पुस्तकातनं काही वेगळं वेगळं आपल्याला कळतं. त्याच्यामध्ये काही भेसळ सुद्धा झालेले आहेत. काही हो सत्य आहे किंवा काही मनाचे काही गोष्टी घातलेल्या आहेत. काही कथारूप हे आलेले. तर आपल्याला ते डोळस ह्यानी उघडकीस ठेवून की काय याच्यात भेसळ असू शकते, काय ओरिजिनॅलिटी असू शकते, यावर सुद्धा मंथन आपलं व्हायला हवंय. विचार आपण नुसतं ऐकायचं आणि सोडून द्यायचं, छान आहे, छान 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 म्हणायचं 2 दिवस आणि सोडून द्यायचं, असं नाही. ती सीता हृदयात बसली पाहिजे. आजचं तर मी आता हे जे 10-15 मिनिटं ऐकलं ते तर खूप सुंदर सीतेचं रहस्यच सांगितलंय याच्यात. की हो सीतेला कसं बघायचे किंवा सीता काय आहे, हे जर हृदयात आपण ठेवून त्यावर विचार जर केला, एक वाक्य जरी आपल्यामध्ये भिनलं, तर खरं या वाचनाच्या कार्यक्रमाचा हेतू पूर्ण झाला असं मला वाटेल. भिनलं येस. म्हणजे निदान त्याच्या विचार जडणघडण किंवा मनन चिंतन झालं पाहिजे ना आपलं. आणि अशी हो वाक्य लिहिली पाहिजेत. बऱ्याचदा सांगितलं की ऐकून सोडत जाऊ नका. एखादं वाक्य त्या कार्यक्रमातलं जे आवडलंय ते लिहित चला किंवा आपल्याला लक्षात ठेवायचंय किंवा आपल्याला मनापासून भावलं असं लिहा. नाहीतर रेकॉर्डिंग ऐका. शनिवार रविवार तर आलेला आहे मॅडम. उद्या काय करायचंय मग आता? आज वेळ लावण्यापेक्षा उद्या संपवलं असतं मॅडम. तर आता
5:45 वाजले. मगाशी बरेच लोक होते, आता सोडून गेले. कारण आता उगाच कोण काही घेणार आहे. सुलक्षणा मॅडम, मग उद्या